पीडब्ल्यूएम झालाय करेक्ट. उसके बाद हो सर. त्यानंतर कोणता अॅनालॉग व्हॅल्यू. अॅनालॉग व्हॅल्यू. काय सर? पोटेन्शिओमीटर. त्यानंतर सर डिमिंग एलईडी. बताओ बताओ. डिमिंग. सर ऍज डिमिंग पर एलईडी. अजून रीडिंग व्हॅल्यूज बघितल्या आपण अॅनालॉगच्या, रीड केल्या होत्या पोटेन्शिओमीटरनी, हो आठवतंय? सर. हा. त्यानंतर वर्किंग विथ पोटेन्शिओमीटर बघितलं. पोटेन्शिओमीटर सोबत आपण ऑर्डिनोचा इंटरफेस केला होता, आठवते सगळ्यांना? सर वॉइस ब्रेक होत आहे. हॅलो 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 हॅलो. आता येत आहे सर. हा. तर मला सांगा, आपण सगळ्यांना मला एक सांगा, फर्स्ट ऑफ ऑल स्क्रीन विजिबल आहे का? एक सेकंड चेक करा. स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, sir. नाही सर. नाही. आता दिसते. मला एक सांगा, आजची डेट आणि कालची डेट. काल 17, आज 18, करेक्ट. त्यानंतर हो, सर. Yes, कालचा sir. हॉलिडे, त्यामुळे हे पॉइंट्स आपले राहिले आणि हे पॉइंट्स आजचे. ठीक आहे. ऍक्च्युली आपले हे पूर्ण सेशन ऑलरेडी झालेलं आहे. अॅनालॉग इनपुट सुद्धा बघितले, अॅनालॉग कसे काम करतात. त्यानंतर रीडिंग अॅनालॉग व्हॅल्यूज सुद्धा बघितले आपण. युझिंग पोटेन्शिओमीटरनी आपण और टेम्परेचर सेन्सरनी आपण जो अॅनालॉग व्हॅल्यूज असतात त्या आपण रीड केला आहे, करेक्ट. हो सर. हा. त्यानंतरचा पॉइंट म्हणजे हा की आजचा जो आहे पल्स विथ मॉड्युलेशन, बरोबर, पीडब्ल्यूएम. त्यानंतरचा इंट्रोडक्शन टू पीडब्ल्यूएम आपण बघितलाय का? कोणी सांगू शकेल? एनीवन? कधी पॉइंट झाला असेल आपला? बरं, पीडब्ल्यूएमचं तुम्हाला ओव्हरऑल माहिती आहे ना, पीडब्ल्यूएम कसा काम करतो? हॅलो 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 हॅलो. Yes, sir. पीडब्ल्यूएम माहिती आहे ना सगळ्यांना, कसा काम करतो तो? बरोबर आहे. नंतर आपण बघितला होता डिमिंग अँड एलईडी युझिंग पीडब्ल्यूएम. आपण पोटेन्शिओमीटरनी एलईडीची इंटेन्सिटी कमी जास्त केली होती. त्यानंतर मग पोटेन्शिओमीटर तिथून काढला होता आपण. त्यानंतर आपण तिथे टेम्परेचर सेन्सर लावलेला होता, बरोबर. नंतर टेम्परेचर हो, जसं सर. वाढत होतं त्यानुसार आपला जो एलईडी आहे तो ग्लो करत होता, और अदरवाईज तो काय होत कमी, म्हणजे जी ब्राईटनेस आहे ती कमी जास्त होत होती ॲज पर रिडिंग्स, काय म्हणतात त्याला, आपल्या टेम्परेचर सेन्सरचे जे रिडिंग्स होते त्यानुसार, बरोबर. Yes, sir. तर मला आता सांगा की इथे फक्त 10, 10, 2, 8, अजून 4 लोक नाही आहे. क्या करना बता, मैं तो स्टार्ट करने वाला हूँ. कर दो सर. ठीक आहे. Yes, sir. हां. मला सांगा, फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? सगळ्यांना स्क्रीन हो दिसते? सर. ठीक आहे. हो सर. आपण आधी बघूया ऍक्च्युली कालचे जे पॉइंट्स राहिलेले आपले. अंडरस्टँडिंग द रीडिंग अॅनालॉग व्हॅल्यूज इन ऑर्डिनो अँड वर्किंग विथ पोटेन्शिओमीटर. ऍक्च्युली हे ऑलरेडी आपले झालेले आहे, पण आपण काय केलंय की आपण डायरेक्टली त्या पॉईंट्सवरती गेलो, पण आता आपण जाणार आहे स्टेप बाय स्टेप की ऍक्च्युली ते कसे काम करतात आणि ऑल, बरोबर आहे. त्यानंतर अँड इंट्रोडक्शन टू ऑर्डिनो अॅनालॉग रीडिंग अँड पोटेन्शिओमीटर. ठीक आहे. त्यानंतर मला आता सांगा, आता घेतोय मी लाईक 1, 2, हां, अराउंड 1.5 दिवसांचा आपला गॅप झालेला आहे. तर मला सांगा, ऑर्डिनोला किती पिन्स असतात? 28. 28. ऑर्डिनोला कुठली आयसी लागलेली असते? 8 ऑर्डिनोला मेगा. मायक्रोकंट्रोलर. 8 मेगा. 3 to 8. 8 मेगा 3. नाही. 32. 8 मेगा 3 to 8 पी. ओके. त्यानंतर मला सांगा की त्याच्यावरती अॅनालॉग पिन्स किती आणि डिजिटल पिन्स किती? Analog. सर अॅनालॉग पिन A0 to A5 किंवा A0 to A6. मला किती, कोणी, आदित्य काय म्हटलं तू परत सांग. सर A0 to A5 किंवा A0 to A6 असतात सर. A0 to A5 कशावरती असतात?
अॅनालॉग कशावरती, कुठल्या बोर्डवरती? नाही सर. हा 6 सर. 5 ना सर. A0 to A5 कुठल्या बोर्डवरती असते आणि A0 to A6 कुठल्या बोर्डवरती असते? तर तर युनो मध्ये 6 असतात सर. हम्म. नाही सर, युनो मध्ये 5 असतात. A0 to A5. करेक्ट. युनो मध्ये 5, नॅनो मध्ये 6. करेक्ट, येते लक्षात? 6. हम्म. हो सर. त्यानंतरचा पॉइंट आपला की हा मला सांगा की आपल्याला जर मला एखादी व्हॅल्यू रीड करायची आहे तर कुठली कमांड आहे आणि कुठली कमांड ती कमांड मी कुठे लिहिणार प्रोग्रामिंग? Analog read. हा, कुठे लिहिणार? Void loop मध्ये. सेटअप मध्ये कुठला लिहावं लागत असते व्हॅल्यूज, म्हणजे कुठल्या कमांड्स असतात? Pin mode. हम्म. पिन मोड आणि पिन नंबर कुठे आहे, इनपुट मध्ये आहे की आउटपुट मध्ये? करेक्ट. ठीक आहे. त्यानंतर मला सांगा की एखादा एक्झाम्पल सांगा की ऑर्डिनो बेस्ड 1-2 प्रोजेक्टचा सगळ्यांनी सांगा. आता हा राहणार आहे सगळ्यांसाठी क्वेश्चन. मला सगळ्यांनी सांगा की टेम्परेचर सेन्सर. मी एक विचारतो या. आदित्य, एक प्रोजेक्टचं नाव सांग ऑर्डिनो बेस्ड. आवाज नाही येत आहे. एखाद्या ऑर्डिनो बेस्ड प्रोजेक्टचं नाव. सर क्लिअर आवाज नाही येत आहे, म्हणजे व्हॉइस ब्रेक होत आहे सर. हॅलो, सगळ्यांना व्हॉइस ब्रेक होत आहे का? नाही सर. आता येत आहे सर. हां, मला सांग ऑर्डिनो बेस्ड एका प्रोजेक्टचं नाव. प्रोजेक्ट्स बता. एनीवन नाही. आदित्य, नाही, थांबा, आदित्य सांग. बाबा ग्रुप उघड, ग्रुप वरती बघ. आपण खूप सगळे प्रोजेक्ट्स ऑलरेडी त्यावरती स्क्रीनशॉट्स टाकले आहे. त्यानंतर मी मॉडेल्सचे फोटोज सुद्धा टाकले आहे. अजून खूप सारे मॉडेल्सचे फोटो आहेत जे ग्रुपवरती येणार आहे, अपकमिंग आहे. ठीक आहे. गौरी, एखाद्या प्रोजेक्टचं नाव. रेणुका, डोअर सिक्युरिटी अलार्म. करेक्ट. त्यानंतर मला सांगा गौरी, एखाद्या प्रोजेक्टचं नाव ऑर्डिनो बेस्ड ज्यामध्ये ऑर्डिनो यूज करू शकतो. ठीक आहे. रेणुका, ट्रॅफिक लाईट सिस्टीम. करेक्ट. त्यानंतर साक्षी, रोबोटिक्सचं नाव सांग गौरी. रोबोटिक्स डिफरंट टाइप्स ऑफ रोबोट्स असतात, पण त्यामधला कुठला? थांबा सर, ब्लूटूथ बेस्ड ऑटोनॉमस रोबोट. करेक्ट. हॅलो, प्रोजेक्टचं नाव सांगा. हो सर, एक मिनिट. तानिया, टेम्परेचर कंट्रोलर युजिंग ऑर्डिनो. करेक्ट. त्यानंतर तन्वी, तन्वी गोडसे. सर ब्लिंक एलईडी. ओके, ठीक आहे. त्यानंतर कोण राहिलंय? वेदांत जावरे. सांगा बळा एखाद्या रॅडार सिस्टीम. अजून सांग. तेरे लिए टास्क है, तू 3 बता. सिक्युरिटी अलार्म. सिक्युरिटी अलार्म. ठीक आहे, अजून सांग.
बता बता. आणि ते ट्रॅफिक सिस्टीम वगैरे गेट ओपन क्लोज होतं. गेट ओपन क्लोज होत आहे. ते ऍक्च्युली जे तुम्ही म्हणत आहे ना, ते ऍक्च्युली टोलगेट सिस्टीम आहे. जे ओपन क्लोज होते ना, हो, हो. ते टोलगेट सिस्टीम आहे. ट्रॅफिक लाईट सिस्टीमचा मी तुम्हाला ग्रुपवरती फोटो टाकतोय, एकदा चेक करा. एक सेकंड वेट करा. बरं, जे रिमेनिंग्स आहेत त्यांनी परत एकदा सांगा, एक एक दोन दोन प्रोजेक्टचं नाव तोपर्यंत. ज्यांना आठवते, ज्यांना सर मला माहिती आहे. सर अलार्म सिस्टीम ओके, कोणी येत आहे आणि का? ते फार्म मध्ये यूज होत होती ते वाली सिस्टीम. सिस्टीमचं नाव नाही माहित. स्मार्ट इरिगेशन सिस्टीम आठवते कोणाला? ऑटोनॉमस. त्या सिस्टीमचं नाव आहे IoT बेस्ड स्मार्ट फार्मिंग. येतं लक्षात? रेणुका, येस सर. आलं लक्षात? IoT बेस्ड स्मार्ट फार्मिंग. एंड करतोय तुम्हाला, एक सेकंड. सर ब्लूटूथ कंट्रोल रोबोट. ब्लूटूथ कंट्रोल रोबोट. हा कोण आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? ब्लूटूथ वाला कोण आहे? आदित्य. येस सर. बरोबर. ब्लूटूथ कंट्रोल रोबोट मध्ये काय यूज होते सांग, मॉड्यूल्सचे नाव. तूने फोटो देखा है, अब बता उसमें क्या क्या यूज होता है. एक मिनिट सर. त्यानंतर रिमेनिंग तन्वी, साक्षी. सर जीपीएस ट्रॅकर, जीपीएस ट्रॅकर, त्यामध्ये काय काय यूज होतं? कंट्रोल ऑटोनॉमस बोर्ड, हा, जीपीएस सेन्सर. जीपीएस सेन्सर. तू मला मॉड्यूल्सचे नाव सांगते, मला ते सांग की एखाद्या प्रोजेक्टचं नाव. मला मॉड्यूल्सचे नाव नको आहे, मला प्रोजेक्टचे नाव हवे. ब्लूटूथ कंट्रोल ऑटोनॉमस बोर्ड, ब्लूटूथ कंट्रोल ऑटोनॉमस बॉट. ओहो, ये कौन है? ये कौन है? साक्षी. ओके, नाव आय गॉट इट. हे बघा, ग्रुपला फोटो झाले. अरे बाबा, सगळ्यांना विजिबल आहे ग्रुपचे फोटोज? चेक करा एकदा. येस सर. बघा, त्यामध्ये कुठल्या कुठल्या दोन टेक्नॉलॉजी वापरलेल्या आहेत, त्या प्रोजेक्टचं नाव काय असू शकते. उद्यापासून मी लास्ट मध्ये इंटरेस्ट नाही अरे करत. काय सांगा. एक आहे ट्रॅफिक सिग्नल काय सर. एक ट्रॅफिक आहे. ओके, त्यानंतर रिमेनिंग हा सर. दुसरी वाली टेक्नॉलॉजी कुठली आहे? सर सर सेकंड वाला आहे तो जी आपले रोडवर असतात सर, लाईट म्हणजे ते सेन्स करतात. म्हणजे जेव्हा गाडी असते रोडवरती तेव्हा ते चालू होतात की लाईट्स बंद होतात? सर ते चालू होतात सर. इट टोटली डिपेंड्स ऑन यू की तुला किंवा तुझा जो क्लायंट आहे त्याला कशी रिक्वायरमेंट हवी आहे. राईट. त्यानंतर मी तुला एक अजून ग्रुपला PDF सेंड करतो, मला आयडिया येऊन जाईल की प्रोजेक्ट्स कसे डिझाईन होतात. एक कॅटलॉग आहे,
रामबाण उपाय तुमच्या सर्वांसाठी बघा आणि सांगा. आता मला ऍटलीस्ट 5-5 नावं हवे सगळ्यांकडून. चलो स्टार्ट. रेणुका केचे 5 नावं बाळा. हॅलो. चलो. टेम्परेचर ओव्हरलॉक रेणुका केचे. सर पूर्ण नाही असंच सांगतो. का बरं? ऑर्डिनो बेस्ड मध्ये त्याचं नाव तर मध्ये ऑर्डिनो तर आला पाहिजे ना. ठीक आहे, जसं सांगायचं तसं सांग. एलपीजी गॅस डिटेक्शन सिस्टीम होम सेफ्टी प्रोजेक्ट युझिंग ऑर्डिनो असं तर म्हणू शकता. ठीक आहे आदित्य. सर होम ऑटोमेशन, हम्म. GPS ट्रॅकर, त्यानंतर उसके बाद तर प्लांट वॉटरिंग सिस्टम, प्लांट वॉटरिंग सिस्टीम. ठीक आहे, त्यानंतर फास्ट. ऍक्च्युली आज आपलं सेशन हाफ ॲन आवर मध्येच कम्प्लीट होऊ शकतं. दॅट्स वाय मी थोडं इकडे पुश करतोय क्वेश्चन्स आन्सरिंग वरती, कारण जे आपले पॉइंट्स आजचे जे आहे. सॉइल मॉइश्चरायझर, त्यानंतर सॉइल मॉइश्चरायझर, अजून एक सॉइल सांग. मॉइश्चरायझर सर. हा करेक्ट. अजून एक सांग. ठीक आहे. सिंपल प्रोग्रामेबल रोबोटिक अलार्म. ओके आशित बडा तू आताच आला वाटते. कर सुरू. स्टार्ट. हा सर. 5 प्रोजेक्टचे नाव ऑर्डिनो बेस्ड. सर नाही माहिती. नाही माहित? व्हॉट्सअपचा ग्रुप ओपन कर. ठीक आहे सर. ठीक आहे, त्यानंतरचं नाव कोणाचं आहे? प्रणव. प्रणव गायब. ठीक आहे. रेणुका झाले. साक्षी स्टार्ट करो. पाच नाम. हेलो. हेलो. सगळ्यांना आवाज येत आहे का? हो सर. सानिया भोयर 5 नाव वाडा. Automatic street light using Arduino, clap switch, clap करेक्ट. बोल. water level controller using ultrasonic, based on ultrasound. ठीक आहे. तन्वी गोडसे 5 नाव. Yes sir. प्रोजेक्टचे 5 नाव आहेत. मला टेस्टची जरूरत आहे. Clap switch based home automation. रिपीट टेलिकास्ट नको आहे. जे नाही झालं ते सांग बाळा. जे नाही झालेले आहेत ती. अरे एवढे सगळे त्यामध्ये लिस्ट आहे, त्यामधले घ्याय ना कुठले पण. Social distance alarm based on IR sensor. Ultrasonic based distance measuring scale. ठीक आहे. ओके, मला एक सांगा, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? सगळ्यांना दिसतंय स्क्रीन? येस सर. हा आता मेसेज करत आहे. ठीक आहे, बघा
आजच्या सेशनमध्ये या ज्या ऍक्च्युली सेशनमध्ये जे बघणार आहे आपण तो बघणार आहे अंडरस्टँडिंग रीडिंग अॅनालॉग व्हॅल्यू इन ऑर्डिनो अँड वर्किंग विथ पोटेन्शियोमीटर. ठीक आहे, आपला पॉइंट ऑलरेडी हा कव्हर झालेला आहे, बट आपण रिवाइज करूया. ठीक आहे, यामध्ये मला हे सांगा इंट्रोडक्शन टू अॅनालॉग ऑर्डिनो रीडिंग्स. ठीक आहे, ऑर्डिनो बोर्ड कॅन रीड अॅनालॉग सिग्नल युझिंग अॅनालॉग रीड स्टेटमेंट. बरोबर आहे, करेक्ट. या स्टेटमेंटने काय करत असतो आपण, या स्टेटमेंटचा यूज अॅनालॉग व्हॅल्यू रीड करत असतो. ओके, अॅनालॉग व्हॅल्यूज रीड करत असतो. एखाद्या सेन्सरचं नाव, एखाद्या सेन्सरचं नाव, टेम्परेचर टेम्परेचर. टेम्परेचर सेन्सर. करेक्ट. त्यानंतर मला एक सांगा की टेम्परेचर सेन्सरला किती पिन्स असतात? 2 पिन्स. 2 पिन्स. कुठल्या पिन्सचे नाव? 2 पिन की 3 पिन? हा आहे 2, सॉरी, हा आहे 2 आणि हा आहे 3. कोण 3 ला वोट करतं आणि कोण 2 ला वोट करतं? चलो करो, रेज युअर हँड. 2 वाले, अजून कोण सपोर्ट करतोय तानियाला? हात वरती करा. प्लीज रेज योर हैंड जिसको लगता है 3 पिन्स होते हैं सर टेम्परेचर सेंसर में. कोणीच नाही? ठीक आहे, दोघे जण म्हणताय की 3 पिन, तर मग 2 पिन वाले, रिमेनिंग मी 2 पिन वाले समजू का? वेदांत, श्रद्धा राजूरकर, साक्षी, रेणुका, आशित, आदित्य. मला एक सांगा 2 पिन की 3 पिन? मला टाईप करून पाठवा इथे. तीन. हा, ठीक आहे, मला त्या मॉड्यूल्सचं नाव सांगा. त्या मॉड्यूल्सचं नाव सांगा. कंपोनंट कुठला यूज केला जातो त्यामध्ये टेम्परेचर सेन्सरच्या मॉड्यूलचं नाव? LM35 नावाचा कुठला तरी सेन्सर होता का? आठवते कोणाला LM35 नावाचा सेन्सर येस होता? सर, टेम्परेचर सेन्सर होता तो. करेक्ट. किती पिन्स होते त्याला? 3 पिन्स होते, एक VCC, ग्राउंड आणि एक अॅनालॉग पिन. पिन किंवा त्याला सिग्नल पिन म्हणू शकतो आपण. ठीक आहे, नंतर अॅनालॉग सिग्नल आर कंटिन्युअस सिग्नल अँड दॅट व्हॅरी ओव्हर अ टाइम अँड कॅन हॅव अ रेंज ऑफ व्हॅल्यूज. आता मला सांगा की हा एक सिग्नल आहे आणि हा एक सिग्नल आहे, यामधल्या 2 सिग्नल मधला डिफरन्स सांगा, कोणी पण फास्ट. हा डायरेक्ट करंट आहे, अल्टरनेट करंट, AC करंट आहे. ठीक आहे, त्यामध्ये मला सांगा की अॅनालॉग आणि डिजिटल, मला जर समजा हा सिग्नल जर यूज करायचा, मला रीड करायचा आहे, तर मला कुठली कमांड यूज करावं लागेल, स्टेटमेंट कुठलं यूज करावं लागेल? अॅनालॉग रीड. आणि याला अॅनालॉग रीड. याला डिजिटल रीड. डिजिटल रीड. डिजिटल रीड. ठीक आहे, हा झाला पार्ट इथे कम्प्लीट. त्यानंतरचा पार्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना की ऑर्डिनो आणि अॅनालॉग रीडिंग काय असतात, कसं असतात. करेक्ट. त्यानंतर मला सांगा अॅनालॉग वर्सेस डिजिटल. ठीक आहे, मला एक सांगा डिजिटल सिग्नल, मला सांगा डिजिटल पिन्सचे नाव. रेंज कुठून अरे कुठे? 0 to 830. हा, D0 to D30. D0 to D30. ठीक आहे, डिजिटल सिग्नल हॅव 2 स्टेट, हाय म्हणजे 1 आणि लो म्हणजे 0. आलाय लक्षात? हा जो सिग्नल असतो, हा फॉर एक्झाम्पल एक सिग्नल आहे, ही एक स्टेट आहे, हा असा 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 असा. ठीक आहे, हा झाला डिजिटल सिग्नल.
या स्टेटला म्हणतात, त्याला आपण म्हणतो 1 म्हणजे हाय. त्यानंतर ही जी स्टेट असते ना, याला म्हणतो आपण 0 ऑर लो. ओके, या स्टेटला म्हणतात लो, या स्टेटला म्हणतात हाय. त्यानंतर मला सांगा, या काय म्हणतात त्याला, एक सेकंड. मला सांगा, या लाईनला काय म्हणतात, या लाईनला काय म्हणतात आणि या लाईनला काय म्हणतात. झालं असेल ऑलरेडी. याला काय म्हणतात आणि याला काय म्हणतात. रेडवाल्या पार्टला काय, सॉरी, ब्ल्यूवाल्या पार्टला काय म्हणतात आणि ग्रीनवाल्या पार्टला काय म्हणतात. कोणी पण सांगा. हॅलो, कोणाला आठवते? मला एक सांगा, यामधला रायझिंग एज कुठला आणि फॉलिंग एज कुठला आहे. फर्स्ट ऑफ ऑल रायझिंग एज पहिला वाला रायझिंग एज आहे, ब्ल्यू वाला सॉरी पहिला वाला नाही, falling पहिला edge आहे. वाला फॉलिंग एज आहे आणि दुसरा वाला रायझिंग एज आहे. करेक्ट. याला म्हणतात, जो फर्स्ट आहे हा बघा, हा जो आहे ना, हा पार्ट वरून खाली जातोय. येतंय का लक्षात? जो 1 आहे ना, 1 कडून 0 कडे जात आहे. म्हणजे काय असेल, राईज असेल की फॉल असेल. Rise. बरोबर आहे. याला म्हणतो आपण फॉलिंग एज. त्यानंतर हा जो पार्ट आहे ना, हा मला सांगा, हा असा जातोय ना, वरती जातोय ना, खालून इथून असा जातोय ना, हा असा आणि हा असा जातोय ना, वरती जातोय ना, याला म्हणतात रायझिंग एज. आलं लक्षात? येस सर. त्यानंतरचा पार्ट म्हणजे, ठीक आहे, मला सांगा, अॅनालॉग जे सिग्नल्स असतात ते आपण कुठल्या रेंजमधून कुठल्या रेंजपर्यंत आपण त्याला यूज करत असतो. म्हणजे त्याचे जे सिग्नल्स असतात, कुठून कुठपर्यंत आपण रीड करत असतो. अॅनालॉग सिग्नल, ठीक आहे. ऑन दी अदर हँड can take on any value within a range, typically from 0 to 1023 in Arduino. मला सांगा, 1023 आपण ही व्हॅल्यू 0 to 1023 च्या मधातली आपण व्हॅल्यू रीड केली होती का? कोणाला का आठवते? ठीक आहे, केली होती. मग त्या कशासाठी केली होती बता, तीच कोण कोण जाणताय? कशाच्या मदतीने केली होती? पहिल्या रेंज आपलं एलईडी ची ब्राईटनेस किती याच्यावर हा, त्या याचं बरोबर आहे तुझं. मला सांग की त्यामध्ये जी यूज केला गेला होता त्याचं नाव काय? जो रेंज सर पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर. बरोबर, पोटेन्शिओमीटर. पोटेन्शियोमीटर. ठीक आहे. पोटेन्शियोमीटर मध्ये काय असतंय? कार्बन प्लेट असते सर त्याच्यामध्ये. कार्बन प्लेट असते. ठीक आहे. तुम्हाला एक सांग की तो काय चेंजेस करत असतो सिग्नल मध्ये? सर रेजिस्टन्स. रेजिस्टन्स. बरोबर, ठीक आहे. त्यानंतरचा पार्ट आहे आपला अॅनालॉग रीडिंग पिन्स. ठीक आहे. मला सांगा, ऑर्डिनो बोर्ड्स हॅव अ डेडिकेटेड अॅनालॉग पिन्स A0, A1, A2, A3, A4 आणि A5. ऑर्डिनो युनो मध्ये. बरोबर, इथे लक्षात? हॅलो, फक्त मी इथे लिहिलेलं फक्त 2च पिन्स आहे, पण ऍक्च्युली A0, A1, A2, A3, A4, A5 असतात. बरोबर आहे. These pins are used to read varying voltage level using a analog read function. बरोबर आहे. आपण या सिग्नल वरती अॅनालॉग सिग्नल देत असतो, जे टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज करत असतो. आठवते का सगळ्यांना? हा, बरोबर. अॅनालॉग रीड नावाचं फंक्शन असतं. त्यामध्ये आपण जे असतात, तो ऍक्च्युली हा जो सेक्शन असतो, हा वाईड लूप मध्ये लिहित असतो की वाईड सेटअप मध्ये लिहित असतो? एनीवन? वाईड सेटअप और वाईड लूप? मला एक सांगा, मला कोणाकडे मेसेज आहे, पाऊस येत आहे. पाऊस येत आहे का तिकडे? पाऊस सुरू आहे सर. तिकडे पाऊस येत आहे का? पाऊसमुळे कोणाकोणाला प्रॉब्लेम होत आहे? सर्वांचे लोकेशन आर्वीच आहे की अजून कुठले आहे?
रेज युअर हँड ज्यांच्या एरियामध्ये पाऊस सुरू आहे. तन्वी, सानिया. सध्या तुम्ही कॉलेजमध्ये म्हणजे त्या आर्वीच्या लोकेशनला नसेल ना तुम्ही? कॉलेज बंद आहे नाही त्यामुळे. सर, आणि घरी आहे आपापल्या. आणि प्रॉपर कोण कोण आहे? आर्वीचे प्रॉपर कोण आहे? कोणीच नाही. सगळे हॉस्टेल आहेत की रूम? रूम. ठीक आहे, बघा. Room. ऑर्डिनो बोर्ड हॅव अ डेडिकेट अॅनालॉग पिन्स A0 to A5 असतात, बरोबर. त्यानंतर these pins are used to read varying voltage level using analog read function, राईट. आलं लक्षात सगळ्यांना? त्यानंतर आपण बघणार आहे की अॅनालॉग रीड हा जो फंक्शन आहे तो कसा काम करतो. बघा, अॅनालॉग रीड फंक्शनचं काय असतं की the analog read function read the voltage at a specific analog pins and return the value between 0 to 1023. तो काय करतो की 0 to 5 वोल्टच्या मधामधले जे व्होल्टेजेस जे व्हॅरी होत आहे ना, त्या व्होल्टेजेसनुसार ॲक्च्युली त्यामध्ये एक फंक्शन असतो, त्यामध्ये एक अल्गोरिदम असतो. त्या अल्गोरिदमनुसार काय करतो की तो 0 to 5 वोल्टच्या मधात जसे जसे आपण व्होल्टेजमध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज करतो ना, त्यानुसार माहिती आहे का 0 to 1023च्या मधातली व्हॅल्यूज आपल्याला त्या आउटपुटला देत असते, बरोबर आहे. मला एक सांगा की मी समजा लिहिलाय 225, ओके. मी समजा असा लिहिलाय 2 2 आणि हा 5, ठीक आहे. मला सांगा 225 चा मिनिंग काय झाला. मला एखादा असा फंक्शन आहे की 225 ला माझा एलईडी ग्लो झाला पाहिजे. ठीक आहे. मला सांगा की याचं मिनिंग काय होणार. मला असं करायचं की 225 याला माझा एलईडी ग्लो झाला पाहिजे, तर मला काय करावं लागेल. म्हणजे डायरेक्टली स्टार्ट झालं पाहिजे. मला कुठलं काय करावं लागेल, कुठली कमांड वापरावं लागेल, काय करावं लागेल. मला अॅनालॉग रीड करावं लागेल की अॅनालॉग राईट करावं लागेल. ट्राय करा. एनीवन? Analog read. अॅनालॉग रीड करेक्ट. Read. हां, ठीक आहे. अॅनालॉग रीड Analog केला. read. हां, त्यानंतर मला सांगा काय करावं लागेल. त्यानंतरचा टास्क If condition द्यावी लागेल. इफ कंडिशन वाले कोण आहे. एकदम करेक्ट आन्सर आहे सानिया, करेक्ट. Yes sir. हां, एकदम बरोबर. इफ कंडिशन दिली आपण. इफ कंडिशन मध्ये काय लिहिशील इन सिम्पल लँग्वेज मराठीमध्ये सांग. मला थेरॉटिकल नको आहे, मला एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये. तर analog read is exactly equals to 2 to 5. हां. Then LED is low, the high. आणि जर else मध्ये लिहिलं तर नसेल तर ते ऑफ राहणार म्हणजे लो. करेक्ट, बरोबर, एक्झॅक्टली बरोबर आहे. ठीक आहे, बघा सगळ्यांच्या लक्षात आलं का काय करायचं आहे. बघा इथे काय करणार आपण एक, हां हे बघा 225, ठीक आहे. इन सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो. 225ला मला आहे हा समजा एक एलईडी आहे असा काहीतरी, ठीक आहे. असा काहीतरी एलईडी आहे. तो एलईडी काय करणार आहे की मी 225 म्हणजे जे ॲनालॉगचे सिग्नल येत आहे मला 0 to 1023 म्हणजे 1023 या सिग्नलच्या मधामधला जो सिग्नल आहे माझा 225, मला जसं अॅनालॉग रीडमध्ये माहिती आहे का, मला जसं 225 हे जे सिग्नल मिळणार म्हणजे ॲक्रॉस 225चं जे व्होल्टेज राहील त्या व्होल्टेजला मला काय करणार की मी माझा जो एलईडी आहे तो डायरेक्टली चालू करून देईल. तर मला काय करावं लागेल की ॲक्च्युली इथे मला इफची कंडिशन वापरावं लागेल, बरोबर आहे. इफची कंडिशनमध्ये मी काय लिहिणार की जसा इज इक्वल टू 225, जेव्हा पण माझी 225 व्हॅल्यू होईल ना तेव्हाच माझा एलईडी बंद झाला पाहिजे. अदरवाईज 256, ठीक आहे. समजा 256 जर झाला माझा 256ला मला एलईडी बंद पाहिजे, बरोबर आहे. मला जर समजा इज इक्वल टूचा साईन जर वापरला तर फक्त जेव्हा 225 ही जेव्हा व्हॅल्यू, एक सेकंड, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे. हॅलो हॅलो हॅलो.
सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? ऍक्च्युली इलेक्ट्रिसिटी कट झाली त्यामुळे. ठीक आहे. ज्यांना आवाज क्लिअर आहे प्लीज सांगा. क्लिअर आहे सर आवाज. क्लिअर आहे ना? Clear आहे, स्क्रीन sir. पण दिसतंय? हो सर. हो करेक्ट. बघा आपण कुठे होतो? हा, अॅनालॉग सिग्नल. मला एक सिग्नल मी केलाय की त्या इफ कंडिशन्स वापरली. इफ कंडिशनचा यूज करून मी काय केलाय की 0 to 1023च्या मधामध्ये जे सिग्नल आहे ते मी यूज करणार आहे. बरोबर, राईट. त्यामध्ये काय राहणार की 2 to 5 हे जे सिग्नल राहणार ना, या सिग्नलला मी काय करेल की 2 to 5 जसं सिग्नल इज इक्वल टू होईल, म्हणजे जे माझे इनपुटला जे व्हॅल्यूज आहे, जेव्हा मला 2 to 5 ही व्हॅल्यूज मिळेल ना, तर माझा डायरेक्टली एलईडी जो आहे तो ऑन झाला पाहिजे. अदरवाईज मला समजा 256 ही जर व्हॅल्यू आहे तर मला काय करावं लागेल, कुठली कंडिशन वापरावं लागेल सांगा? सांगू शकता तुम्ही, आरामात सांगू शकता. हा, एक वेळ रिपीट करा काय म्हटलं. मला अशी लिहायचं आहे की 2 to 5 या सिग्नलपेक्षा कुठलंही सिग्नल मला जर मोठं मिळालं, म्हणजे 256 मिळालं, 257 किंवा 500 समथिंग 700 समथिंग जर मिळालं तर माझा एलईडी चालू झाला पाहिजे. आणि त्याचं जे मिनिमम सिग्नलचं जे रिडिंग जे राहणार की जो मिनिमम मध्ये तो एलईडी आहे तो ऑन राहिला पाहिजे, ते राहणार माझा 2 to 5. राईट. 2 to 5 ला मिनिमम माझा एलईडी ऑन झाला पाहिजे आणि मॅक्सिमम तो 1023 पर्यंत तो चालूच राहिला पाहिजे. म्हणजे 2 to 5 पेक्षा जर आधीचं जर कुठलंही मला सिग्नल मिळालं तर मला जे आहे तो माझा एलईडी बंद झाला पाहिजे. सर ग्रेटर तर तिथे इक्वल्स तिथे ग्रेटर दॅन इक्वल्स टू लागेल. एक्झॅक्टली. मला सांगा यामधला फर्स्ट ग्रेटर दॅन इक्वल टू आहे की सेकंड ग्रेटर दॅन इक्वल टू आहे? फर्स्ट वाला. सॉरी फर्स्ट वाला. फर्स्ट वाला. ठीक आहे. फर्स्ट वाला. बरोबर. त्यामध्ये टोटली डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला काय करायचं आहे. बघा, जर माझं असं फंक्शन आहे की मी समजा इकडे काही लिहिलंय आणि इकडे काही लिहिलंय आणि माझं जर समजा इन्व्हर्स माझं पोझिशन झाली तर, आणि मला सिग्नल जर हेच वापरायचं आहे, तर त्या केसमध्ये जे जे काय म्हणतात त्याला ग्रेटर दॅन इक्वल टूची पोझिशन जरा चेंज होईल. समजा जर मी समजा ए इथे लिहिलंय, ठीक आहे, आणि बी इथे लिहिलंय, तर या केसमध्ये काय राहणार? ए इज ग्रेटर दॅन बी की बी इज ग्रेटर दॅन ए? A is A is greater greater than than B. B. आता मला सांगा की आता काय होत आहे? B is greater than A. बरोबर. तर मला काय करावं लागेल आता? फक्त मी काय केलं की पोझिशन फक्त चेंज केली आहे, तर मला या केसमध्ये मला हे सिग्नल वापरावं लागेल. बरोबर आहे. आता काय याचं मिनिंग आहे? याचं मिनिंग कोणी सांगू शकते का मला? B is less than A. बरोबर आहे. इनडायरेक्टली त्याला काय म्हणायचं की हा जो आहे ए हा मोठा आहे बी पेक्षा. Yes sir. इनडायरेक्टली इन सिम्पल लँग्वेज मध्ये आपण ऍक्च्युली हा जे साईन आहे ना, ऑफिशियली आपण हीच साईन वापरतो, पण समजा पेपर्समध्ये किंवा जे क्वेश्चन अँसरिंग जे होतात ना, त्या केसमध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्सिटी वाढवण्यासाठी काय करतात की ते जरा हे जे सायन्स असतात ना, सायन्समध्ये थोडा काय म्हणतात त्याला कॉम्प्लेक्सिटी वाढवून देत असतात. इथे का लक्षात? यामध्ये काय होणार की तुम्हाला थोडं जर इकडला ए आणि बी मध्ये जर थोडं जर पोझिशनिंग जर बघितली नाही, आणि ए आणि बी सुद्धा तो आधी तुम्हाला सिग्नल मध्ये काय लिहिलेलं आहे, म्हणजे समजा माझी एक लाईन इथे लिहिली आहे, 2 लाईन इथे लिहिली, त्यानंतर माझे सिग्नल समजा डायरेक्टली इथे जम्प करताय आणि इथे समजा काहीतरी लाईन्स लिहिले आहे, तर या केसमध्ये मला सगळ्या लाईन्स बघावं लागतील की कुठून काय, म्हणजे स्टेप बाय स्टेप्स. आणि मला सांगा की जे Arduino मध्ये जे हे आहे काय म्हणतात त्याला जे लाईन एक्झिक्युशन असतात ते कसे होतात? लाईन बाय लाईन होतात की कसे होतात? म्हणजे लाईन बाय लाईन होतात की डायरेक्टली जम्प करतात? कोणी सांगू शकेल? जसे 2 टाईप्सचे असतात. एक असतात लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होत असतात प्रोग्राम. एक असतो की समजा हा इथे लिहिलाय, नंतर मी समजा इथे लिहिलाय, तर मी इथून डायरेक्टली इथे जम्प करू शकतो. कुणाला आयडिया आतापर्यंत काय झालेलं आहे, आपण आतापर्यंत काय केलंय? लाईन बाय लाईनच झालं आतापर्यंत आपलं. बरोबर. कोण कोण आहे हा? जम्पसाठी ते कॉल करावं लागेल ना त्याला. कॉल करावं लागते, किंवा त्या ज्या लँग्वेजेस असतात ना, मोस्टली जर कोणी असं विचारलं की मला सांगा की
जो ऑर्डिनोची जी लँग्वेज आहे ऑर्डिनो आयडी जी आपण लोअर सी मध्ये ऑर्डिनोचा प्रोग्राम येत असतो तो लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होत असतो की डायरेक्टली म्हणजे पॅरलली एक्झिक्यूट होत असतो. तुम्ही नेहमी लक्षात ठेवाल की तो जो फंक्शन सॉरी जे लाईन्स बाय लाईन्स ऑलवेज एक्झिक्यूट होत असतात रादर दॅन पॅरलली. पॅरलली जे एक्झिक्युशन होत असते ती एक्झिक्युशन होत असते आपल्या याच्यामध्ये काय म्हणतात त्याला पायथन मध्ये वगैरे, त्यानंतर जावा स्क्रिप्ट, AIML यामध्ये, राईट. कारण त्यामध्ये कसं असते टोटली डिपेंड्स ऑन यू की युजर काय इनपुट देत आहे. यामध्ये काय करतोय की आपण एकदा प्रोग्राम लिहितो आणि एकदा प्रोग्राम लिहिला की आपण प्रोग्राम असा लिहित असतो की तो लाईन बाय लाईन एक्झिक्यूट झाला पाहिजे. करेक्ट? येते का लक्षात? येस सर. हां. त्यानंतर मला सांगा प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर. Potentiometer is a variable resistor that can be used to control the voltage level. Connecting the potentiometer to an Arduino allows for the manual adjustment of the analog input values. बरोबर आहे. मला सांगा हा पोटेन्शियोमीटर वाला आपण जो आहे काय म्हणतात त्याला, हा जो प्रोग्राम आहे किंवा हा जो प्रॅक्टिकल आहे आपण ऑलरेडी परफॉर्म केलेला आहे. आठवते Yes, sir. सगळ्यांना? हां. मला सांगा यामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी यूज केल्या होत्या? पोटेन्शियोमीटर LED. ऑर्डिनो LED. बरोबर. त्यानंतरचा पार्ट बघूया. वायरिंग पोटेन्शियोमीटरची काय केली होती. आपण काय केलं होतं की लेफ्ट टर्मिनल किंवा राईट टर्मिनल टोटली डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला कसे करायचे. यामध्ये मी फक्त तुम्हाला स्टेप्स सांगितलंय. लेफ्ट टर्मिनल आपण ग्राउंडला कनेक्ट केला होता, राईट टर्मिनल आपण 5 व्होल्टला आणि जो मिडल आहे तो आपण A0 ला कनेक्ट केला होता. आठवते सगळ्यांना? ज्यांना नसेल आठवत त्यांनी कृपया करून व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती ऑलरेडी फोटोज आलेले आहे. आपण त्या दिवशी सुद्धा सेंड केले होते. त्यांनी एकदा चेक करा. और मी इथे दाखवून देतो एक सेकंड. आहे का माझ्याकडे सध्या? हा आठवते का सगळ्यांना हा वाला? हा प्रॅक्टिकल कोणाकोणाला आठवतोय? मला अजून कोणालाच नाही? मला सर ब्राईटनेस कमी जास्त होत आहे दिसते. यामध्ये आपण काय करतोय अॅनालॉग रीड अॅनालॉग राईट करतोय. करेक्ट? इथे मला सगळ्या व्हॅल्यूज दिसणार. आउटपुटमध्ये काय आहे, त्यानंतर सेन्सरची व्हॅल्यूज काय आहे. आलाय का लक्षात? एव्हरीवन? हां. हा जो पार्ट आहे यामध्ये सुद्धा बघाल एकदा चेक कराल कुठे गेली ती स्क्रीन. हां. यामध्ये बघा जो लेफ्ट टर्मिनल आहे, ठीक आहे, हा जो टर्मिनल आहे फर्स्ट टर्मिनल हा आपण ग्राउंडला कनेक्ट केलाय. इथे काय म्हटलंय कुठल्या टर्मिनलला कनेक्ट करायला सांगितलंय? फर्स्ट बघा लेफ्ट वाला जो टर्मिनल आहे तो इथे ग्राउंडला कनेक्ट केला होता. त्यानंतर राईट वाला आपण 5 व्होल्टला कनेक्ट केला होता. हे बघा 5 व्होल्टला आपण जो राईट वाला टर्मिनल आहे तो 5 व्होल्टला, लेफ्ट वाला आहे तो ग्राउंडला आणि जो सेंटर वाला जो सिग्नल वाला होता तो आपण A0 ला कनेक्ट केला होता. बरोबर आहे? स्टेप सगळ्या बरोबर आहे? येस सर. हां. बघा त्यानंतरच्या पार्टमध्ये बघा एकदा चेक करा. त्यानंतर काय केलं होतं की यूज द अॅनालॉग रीड फंक्शन टू रीड द व्हॅल्यूज फ्रॉम द पोटेन्शियोमीटर. यामध्ये काय केलं होतं की INT सेन्सर व्हॅल्यू असं काहीतरी लिहिलं होतं. यामध्ये हा सेन्सर व्हॅल्यू हा जो वर्ड होता हा काय होता, इंटिजर होता की काय होता? याला काय म्हणतात? हा ऍक्च्युली हा जो सेशन आहे ना हा पूर्ण रिवाइज होणार आहे. जो आपण ऑलरेडी केलाय ना तेच आपण रिवाइज करतोय. हा काय होता? इंटिजर होता जो डेटा सेव्ह करत होता अॅनालॉग रीड करून. A0 वरचा जो डेटा आहे तो सेन्सर व्हॅल्यू या नावामध्ये सेव्ह करत होता. बरोबर आहे? आठवते का सगळ्यांना? येस सर. हां. त्यानंतर धिस व्हॅल्यू व्हॅरी फ्रॉम 0 to 1023 ॲज यू टर्न दी पोटेन्शियोमीटर. म्हणजे मी पोटेन्शियोमीटरची जी व्हॅल्यूज आहे मी त्याला जर रोटेट केला तर ती जी व्हॅल्यूज आहे तो 0 to 1023च्या मधामध्ये चेंजेस होत होत्या आणि ती जी व्हॅल्यू चेंज होत होती ती मी सेन्सर व्हॅल्यू या नावाच्या इंटिजर मध्ये सेव्ह करत होतो. बरोबर आहे? एव्हरीवन? मला एक सांगा ज्यांना कळत आहे त्यांनी प्लीज टाईप करून सांगा की येस सर कळत आहे. मेसेज सेक्शन मध्ये सांगा.
सगळ्यांना कळतंय? एव्हरीवन? करो मेसेज करो. कळत आहे सर. समोर जायचा, समोरचा पार्ट घेऊ. हो सर. ठीक आहे. एक सेकंड. ठीक आहे. समोरच्या पार्ट मध्ये आहे. ठीक आहे. अप्लिकेशन ऑफ प्रोजेक्ट. ठीक आहे. यामध्ये काय अप्लिकेशन ऑफ प्रोजेक्ट. सांगा यामध्ये कोणी सॉरी वाचून सांगा यामध्ये काय लिहिलं आहे आणि त्याचा मिनिंग काय आहे. कोणी पण. कोणी पण सांगा की याचा मिनिंग काय आहे. कोणीतरी ही सेंटेन्स पूर्ण वाचा आणि सांगा मला याची मिनिंग काय आहे इन सिम्पल मराठी लँग्वेज. मला हिंदी चालेल, मराठी चालेल, इंग्लिश चालेल, कुठल्या लँग्वेज मध्ये. एनीवन? हा पोटेन्शियोमीटर अगर तो आपल्याला आउटपुट व्हेरियस आउटपुट आपल्याला प्रोड्यूस करते सर. बरोबर. मला सांग आपण जे आता बघितलं आतापर्यंत जे आपण सर्किट बघितलं ऍक्च्युली जस्ट बिफोर अ मिनिट. हा जो सेक्शन आहे हा जो सर्किट आहे हा सर्किट इथे दिलाय ना मी इथे लिहिलाय ना फर्स्ट सेक्शन मध्ये. पोटेन्शियोमीटर कॅन यूज टू व्हेरियस प्रोजेक्ट सच एज ऍडजस्टमेंट एलईडी ब्राईटनेस. इथे काय करतोय आपण ब्राईटनेस जो आहे पोटेन्शियोमीटरच्या मदतीने आपण चेंज करतोय ना, ऍडजस्ट करतोय ना. इथे लक्षात बघा. त्यानंतर काय करतोय कंट्रोलिंग सर्वो मोटर्स. हा ऍक्च्युली काय आहे की सर्वो मोटर्स कशा दिसतात कोणी बघितलंय प्लीज रेज रॅम. मी दाखवलंय ऑलरेडी. दॅट्स वाय आय एम आस्किंग यू. भगवान. हो जाएगी इसकी. हॅलो आवाज येते सगळ्यांना? आवाज येतोय सगळ्यांना? येस सर. हा. येस सर. हे बघा हा जो सेक्शन आहे हा मोटर मी सर्व मोटर तुम्हाला दाखवली आहे का? आठवते का कोणाला आठवते? प्लीज रेज हो सर दाखवला. दाखवली आहे हो अशी दाखव. मोटर. बरोबर. याला म्हणतात SG90 सर्वो मोटर. ठीक आहे. यामध्ये जो मला तुम्ही एकदा सांगा की या पार्ट मध्ये तुम्हाला झूम केल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय इथे काय आहे? गिअर्स आहेत सर. गिअर्स आहे. ठीक आहे. यांनी काय होतं गिअर्सनी काय होत असते सांगा. गिअर मला सिंपल लँग्वेज मध्ये सांगा की बाईक आणि स्कूटी मधला डिफरन्स सांगा. बाईक आणि स्कूटी मधला डिफरन्स सांगा. बाईक मध्ये गिअर्स असते आणि स्कूटी मध्ये गिअर्स नसतात. बरोबर आहे. त्या बेसवरती मला सांगा की टॉर्क कुठल्या गोष्टीचा जास्त असतो? बाईकचा गिअर.
बाईकचा. बाईकचा. मला जर एखादी अशी गोष्ट आहे की मला गिअरचा टॉर्क जास्त असतो. गिअरचा टॉर्क जास्त असतो, करेक्ट. त्यामध्ये मला असं आहे की मला समजा अशी एखादी सिच्युएशन आहे की मला 45 डिग्रीचा जो आहे तो माझ्याकडे असा एक रोड आहे की तो 45 डिग्रीनी इन्क्लाइन होते, तो वरती जात आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ब्रिज म्हणू शकतो, किंवा ऐकता लक्षात तुम्हाला काय म्हणायचं आहे मला. असा काही आहे माझ्याकडे. हा अमरावतीमध्ये कोण कोण आहे? अमरावतीवाले हात वरती करा. और कौन है? और हा असा पूल असतो, माहित आहे का? असा मला समजा ही माझी एक कार आहे, ही एक समजा माझी कार आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघूया, ही समजा एक कार आहे. मला इथून अशी कार नाही आहे, सॉरी, माझी बाईक आहे, ठीक आहे, सॉरी, ही माझी बाईक आहे. मला इथे जायचं आहे, मला या पोझिशनवरती. तर मला एक सांगा की मला इथे जी स्कूटी आहे ती जास्त मला इफिशियंट काय म्हणतात त्याला बॅकअप देईल, मला तिच्यावरती जास्त कॉन्फिडन्स राहणार की बाईकवरती? बाईक बाईक. वरती. बाईकवरती. वरती. बरोबर. वाय? कोणी सांगू शकतील का बरं? बाईकचा टॉर्क जास्त. बाईकला गिअर्स असतात, गिअर्स स्कूटीला असतात. नसतात. बरोबर आहे. गिअरचा इन दी सेन्स मिनिंग काय असतो इथे, की गिअर काय करतात की ते तुम्हाला लॉंगर डिस्टन्स किंवा जिथे तुम्हाला असा टॉर्क पाहिजे असतो ना, त्या टॉर्क जनरेट करण्यासाठी तुम्हाला गिअर्स मदत करतात. बरोबर आहे. यामध्ये काय आहे की जेवढे तुम्ही इथे माहिती आहे का, जे 1023च्या मध्ये तुम्ही जेव्हा सिग्नल देता ना यावरती, तर ऍक्च्युली त्याच्यानुसार म्हणजे तुमचा जे सिग्नल असतो ना त्यानुसार तो हा 180 डिग्रीमध्ये हा रोटेट करत असतो. SG90 सर्वो मोटर. येते का लक्षात? जास्त. हा, जेव्हा पण तुम्ही जे सिग्नल देता ना त्या सिग्नलच्या अकॉर्डिंग हा रोटेट करतो सर्क्युलर पोझिशन मध्ये. हा 183 म्हणजे 180 म्हणजे 180 डिग्रीमध्ये हा रोटेट करत असतो. ठीक आहे. आपण सर्वो मोटरमध्ये बघूया एकदा त्याचे डिटेल्समध्ये काय म्हणतात. हे बघा, इट हॅज अ रोटेशन अँगल व्हॅरीज फ्रॉम 0 to 180 डिग्री. ही असते त्यामध्ये जो ऍक्च्युअल असते ही डीसी मोटर असते. हा त्याचा पॉट असतो. त्यानंतर ही असेंब्ली अशी असते, काही अस्थिर असते, आणि ही जी बाहेरचा सेक्शन आहे हा असतो शाफ्ट. त्यानंतर व्हीसीसी ग्राउंड आणि कंट्रोल सिग्नल हा आपण त्याच्या फीडबॅक कंट्रोल जे सर्किटरी असते त्यामध्ये जे पीसीबी यूज केला जाते त्या सेक्शनमध्ये ही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड ऑन असतात. त्यानंतर त्याचे जे काय म्हणतात व्हीसीसी कनेक्ट सप्लाय फ्रॉम SG90 सर्वो मोटर्स मायक्रो सर्वो आहे, तिला आपण 4.8 पासून त्याला जे जो काय म्हणतो ना तो ऑपरेटिंग चालू होते ते 5 ते 7-8 पर्यंत आपण देऊ शकतो, मॅक्सिमम 9 पर्यंत. 9 पर्यंत तर ते नाहीच म्हणतात, ते आपण 5लाच आपण काय करत असतो की मला एक सांगा की फिक्स्ड मला असं आहे, माझ्याकडे पॉवर सप्लाय आहे 12 व्होल्टचा आणि मला पाहिजे 5 व्होल्ट, तर मला कुठली काय वापरावं लागेल? रेजिस्टर. हाँ, रजिस्टर. रजिस्टर। और बताओ रजिस्टर वाले, आपका आंसर गलत है, ट्राई करो और। काय सर, सेक्शन काय विचारलं तुम्ही? क्या बात है, व्हेरी गुड. आवाज नव्हता येत सर, नेटवर्क प्रॉब्लेम होता थोडा. मला म्हणायचं आहे की मला माझ्याकडे आहे 12 व्होल्ट इनपुट, मला हवा आहे 5 व्होल्ट आउटपुटला, तर मला कुठला सेक्शन तिथे यूज करावा लागेल? सर 780 करेक्ट, देर आहे दुरुस्त आहे. आशित, व्हेरी गुड. बघा, आपण काय करतो, 7805 नावाचं एक व्होल्टेज रेग्युलेटर असतं. 78 म्हणजे काय आहे? 78 आणि 79 मधला डिफरन्स सांगा मला. 79 सर निगेटिव्ह व्होल्टेज देते. बरोबर. आणि 78 पॉझिटिव्ह व्होल्टेज, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे काय लिहिलं आहे की अँड क्रिएटिंग युजर इनपुट डिव्हाइस अँड लाईक जॉयस्टिक. ठीक आहे, आय थिंक मी तुम्हाला जॉयस्टिक्स नाही दाखवले, करेक्ट? ठीक आहे, मी तुम्हाला एकदा इथे शो करतो.
असं काहीतरी दिसत असते जॉयस्टिक अशी. अशी दिसते सगळ्यांना? सगळ्यांना विजिबल आहे? मला एक सांगा, स्क्रीन मध्ये डिले आहे का? ऍक्च्युली मी ज्या अकाउंटवरती आहे तिथे मला थोडा डिले दिसतोय. सगळ्यांना विजिबल आहे? या जॉयस्टिकचा मिनिंग सांगा मला कोणीतरी. काय करत असेल ही जॉयस्टिक? एनी वन, कोणी पण बताओ. लेफ्ट, राइट, आगे पीछे, ऊपर नीचे, कौन क्या बोलेगा? मला सांगा, या पोझिशन वरून तुम्हाला काय दिसतंय? RX दिसतंय, RY दिसतंय, म्हणजे कुठल्या कुठल्या पोझिशन मध्ये रोटेट होत असेल? ही माहित आहे का? ऍक्च्युली रोबोट्स मध्ये मी दाखवतो तुम्हाला. हा दिसतोय का तुम्हाला? हा वाला सेक्शन. यामध्ये माहिती आहे का, यामध्ये 2 जॉयस्टिक्स यूज केल्या. त्यानंतर हे रोबोटिक्स आर्म्स आहे. जॉयस्टिकच्या मदतीने आपण रोबोटिक्स आर्म्सचे जे पोझिशनिंग आहे ती करतोय. ठीक आहे, हा बघा. हा येतो का लक्षात? यामध्ये काय होत असेल? मला सांगा, या 2 फोटोजवरून तुम्हाला काय वाटते? एनी वन? मी नाव घेतोय. आदित्य, अशित, रेणुका, साक्षी, सानिया, श्रद्धा, तन्वी, वेदांत. या फोटोवरून तुम्हाला काय वाटतं? एकामध्ये 2 जॉयस्टिक आहे आणि एकामध्ये एकच आहे. बच्चू वाला मत बताओ मुझे. सर, याच्यामध्ये एक आहे, याच्यामध्ये 2 आहे. मला फक्त या फोटोचा सांगा मिनिंग. याच्यामध्ये काय आहे? आधीचा फोटो भुलून जा, फक्त या फोटोमध्ये सांग. तर वायरलेस आहे मोटर म्हणजे काय? वायरलेस आहे, करेक्ट. कोणी आन्सर दिलाय? आदित्य की आशित? दोघांचे मॅच आहे त्यामध्ये मी आशित. त्यांना- आशित. बाळा, मला सांग, कशावरून तुला कळलं? सर खाली तिथं दिलंय. ट्रान्समीटर आहे ना, रिसिव्हर एंटीना आहे तिथं. आणि मला सांग बरं, आता एक काम कर, तू स्क्रीनशॉट काढ. अब तू स्क्रीनशॉट निकाल. अब तू इसका स्क्रीनशॉट निकाल और मुझे भेज व्हाट्सएप पर, और बता कि इसका RX कौन सा है और रिसीवर कौन सा है. क्योंकि मुझे पता है, यहाँ से पढ़ के तूने बताया, बट अभी मुझे बता. हा तिथं हा लिहिलं आहे सर आधी. हा, तेच. आता मला सांग की याच्यामध्ये एंटीना, तू मला त्यानंतर पॉईंट म्हटला की रिसिव्हर एंटीना आणि ट्रान्समीटर एंटीना. यामधला रिसिव्हर एंटीना कुठला आणि ट्रान्समीटर एंटीना कुठला आहे? बताओ, फास्ट फास्ट फास्ट. रिसिव्हर एंटीना तो ते हा हा, तो रेड कलर बॅटरी आहे तिकडे आहे सर तो. हा वाला. हा आणि हा वाला, ये हा वाला ट्रान्समीटर आहे. ट्रान्समीटर आहे. हा ठीक आहे? जॉयस्टिक आहे सर. दोन, हा, एक्झॅक्टली. बघा, हा जो सेक्शन आहे ना, हा ऑर्डिनो वरती लागलेला आहे. त्यानंतर हा जो सेक्शन आहे, याला म्हणतात NRF24LO1 ट्रान्समीटर मॉड्यूल, आणि याला म्हणतात NRF24LO1 रिसिव्हर मॉड्यूल. हे ऍक्च्युली काय असतात की लॉंगर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी हे मॉड्यूल्स यूज करतात. जे ड्रोनिंग असतात ना, ड्रोनी कल्चर, ड्रोन. आठवते का ड्रोन तुम्हाला? यामध्ये एंटीनास दिसते का सगळ्यांना? हा ड्रोन आहे, यामध्ये एंटीनाज आहे, बरोबर. या एंटीनास काय असतात? या मला सेक्शन मध्ये, या सेक्शन मध्ये जे असतात, याला काय म्हणतात? हे ट्रान्समीटर एंटीनाज आहे की रिसिव्हर एंटीना आहे? जे रिमोट वरती लागलेले आहेत. ट्रान्समीटर एंटीना. ट्रान्समीटर एंटीना. आणि रिसिव्हर एंटीना कुठे असेल? ड्रोन मध्ये. आतमध्ये आहे सर. एंटीना नसतं सर तिथं. हा हा हा, बोला बोला. एंटीना नसते त्या काय म्हणतात त्याला? बताओ. नहीं बोला, एंटीना नहीं होता है. किसको लगता है? हेलो.
कोणीच नाही. बरं ठीक आहे. बघा हा लक्षात आलाय का सगळ्यांना जॉयस्टिक काय असते, त्यानंतर इनपुट आउटपुट डिव्हाइस, अॅनालॉग रीड, पोटेन्शिओमीटरचं अप्लिकेशन. आपण त्याच्यानंतर हा जो एक्झाम्पल आहे हा आपला एक्झाम्पल आहे याचा काय म्हणतात त्याला, पोटेन्शिओमीटरने आपण जे एलईडीची ब्राईटनेस आहे ते कमी जास्त करू शकतो. नंतर पोटेन्शिओमीटरच्या जागी मी समजा इथे टेम्परेचर सेन्सर लावलं तर सुद्धा मी अकॉर्डिंग टू टेम्परेचर मी माझा जो एलईडी आहे त्याचा ब्राईटनेस कमी जास्त करू शकतो. येत आहे का लक्षात सगळ्यांना? येस सर. हा ठीक आहे. त्यानंतरचा पार्ट झाला, हा झाला आपला ऍक्च्युली कालचा पार्ट जो हॉलिडेमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. आता बघूया आपण आजच्या सेशनमध्ये काय होणार आहोत. ठीक आहे. मला सांगा पीडब्ल्यूएम म्हणजे काय? पल्स विथ मॉड्युलेशन. काय होत असतं यामध्ये? पल्सची विथ असते ते मॉड्युलेट होते. हाँ 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 हाँ, बताओ बताओ, कौन है पल्स मॉड्यूलेट होता है सर? पल्स मॉड्यूलेट मीनिंग क्या है अभी बताओ. पल्स मॉड्यूलेटिंग होता है, ओके, बट उसका मीनिंग क्या है? व्हाट इज द मीनिंग ऑफ पीडब्ल्यूएम, पल्स विथ मॉड्युलेशन? मला सिंपल लँग्वेज मध्ये सांग, एकदम सिंपल लँग्वेज मध्ये. चालते मला मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती और होगी कोई बता, चलेगा मुझे. मला सांग, हे एक सिग्नल आहे, हे सिग्नल आहे, याला कुठली वेव्स म्हणतो? साइन वेव. ओके, नाही ते साइन वेव सारखी दिसते, मी स्वतः पण एक्सेप्ट करतो. पण मला ही सांगा, ही वेव काय करते? ही साइन वेव आहे की ही साइन वेव आहे? सेकंड वाली. सेकंड वाली. फर्स्ट वाली स्क्वेअर वेव, सेकंड वाली साइन वेव. ओके. पल्स विथ मॉड्युलेशन मध्ये काय असतात मला एक सांग. पल्स विथ पीडब्ल्यूएम पिन्स, ऑर्डिनो मधले पीडब्ल्यूएम पिन्स सांगा, त्यानंतर मी समजू शकतो की तुम्हाला आयडिया आली आहे त्याची. पीडब्ल्यूएम पिन्स इन ऑर्डिनो. 3, 5, 6, 9, 11. त्या पिन्स वरून आपण काय करत असतो? इनपुट आउटपुट देत असतो. आउटपुट, अॅनालॉग. करेक्ट. पल्स विथ मॉड्युलेशन मध्ये काय असतं की बघा, आपण काय करतोय की आपल्याला माहिती आहे की अॅनालॉग ज्या पिन्स आहे ऑर्डिनोवरती, त्याच्या मदतीने आपण काय करतो की हे जे सिग्नल्स आहे अॅनालॉग सिग्नल, हे आपण रीड तर करू शकतो. बट लिमिटेशन्स काय ऑर्डिनोचे की त्यामध्ये आहे ना, अॅनालॉग पिन्स फक्त ॲज अ इनपुट म्हणून काम करताय, तो ॲज अ आउटपुट म्हणून काम करत नाही. जसे डीचे डिजिटल ज्या पिन्स आहे ना ऑर्डिनोच्या, जसे 0101 ह्या ज्या पिन्स आहे 0 to 13, या पिन्स काय करतात की ऍक्च्युली तुम्हाला काम करतात, ॲज अ इनपुट म्हणून सुद्धा काम करतात आणि ॲज अ आउटपुट म्हणून सुद्धा काम करतात. बट अॅनालॉग पिन्स काय की याची लिमिटेशन आहे की ते फक्त ॲज अ इनपुट म्हणून काम करतात. बरोबर आहे? आ रहा है समझ में? हां ठीक आहे. त्यामध्ये काय की आपल्याला माझी अशी रिक्वायरमेंट आहे, समजा की मला एखादे असे कस्टमर आहे की समजा फॉर एक्झाम्पल पकडूया, ठीक आहे, मला समजा असं आलं की रेणुका ॲज अ माझ्याकडे क्लायंट म्हणून आली आहे की तिला असा एक प्रोजेक्ट डिझाईन करून पाहिजे की सर मला असा एक प्रोजेक्ट डिझाईन करून पाहिजे की तो मला विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर मला काहीतरी टेम्परेचरच्या हिशोबाने, म्हणजे जे टेम्परेचर ॲज अ इनपुट म्हणून माझ्या ऑर्डिनोसाठी काम करेल त्याच्या अकॉर्डिंग मला जो आहे तो एलईडी ब्राईटनेस मला कमी जास्त झाला पाहिजे, किंवा माझा एखादा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये एखादा ब्राईटनेस कमी जास्त झाला पाहिजे. ठीक आहे. मी याच्यामुळे हे जे रिपीट एखादंच 2 जे एक्झाम्पल आहेत ते मी याच्यामुळे रिपीट सांगतोय कारण ते आपण ऑलरेडी झाले आहे. पण जेव्हा आपण ऍक्च्युली प्रोजेक्ट्स बघणार त्या केसमध्ये तुम्ही बघाल की डिफरंट सेन्सर्सचा आपण इंटरफेस करूया या बेस्डवरती, आणि या बेस्डवरती तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की हे जे ब्राईटनेस आणि एलईडीज या ज्या गोष्टी असतात ना, यावरून तुमचे जे पॉईंट्स आहेत ते मोस्टली क्लिअर होतील. राईट? इथं लक्षात? हॅलो हॅलो हॅलो. हां, तर बघा ऍक्च्युली काय आहे की माझ्याकडे क्लायंट आले रेणुका, तिने म्हटलं की सर माझ्या रूममध्ये जे आहे ते टेम्परेचर खूप जास्त व्हेरिएशन होतं राहतं. कूलर लावला की कमी होतंय, त्यानंतर कूलर बंद केला की टेम्परेचर वाढतंय. पण मला असं पाहिजे की माझं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन ठेवायला हवं आहे. म्हणजे माझं समजा जर बाहेरचं जे टेम्परेचर ते जर वाढलं, समजा सकाळी जसं 9 वाजता टेम्परेचर वेगळं असतं आणि दुपारी 2 वाजता टेम्परेचर वेगळं असतं. बरोबर आहे? येत्या लक्षात? हॅलो. हो सर. हां,
समजा 9 वाजताचं टेम्परेचर असेल ते कमी असेल आणि 2 वाजताचं टेम्परेचर असेल ते जास्त असेल. मला रेणुकाने असं म्हटलंय की अकॉर्डिंग टू सर माझ्या जे रूम बाहेरचं जे टेम्परेचर आहे ना त्याच्या अकॉर्डिंग माझ्या रूम मधला जो लाईट नाही फॅनची जी स्पीड आहे ती कमी जास्त झाली पाहिजे. मला जर एखाद्या फॅनची स्पीड कमी जास्त करायची असेल तर मला काय करावं लागेल? इनडायरेक्टली मला सांगा. टेम्परेचर सेन्सर एलईडीच्या बदले फॅन. एलईडीच्या बदलीच फॅन, बरोबर. तो तर हा झाला तुझा एकदम निंजा टेक्निक वाला सर. मुझे पता है एक्चुअली ब्राइटनेस कैसे कम ज़्यादा होता है. मैं डायरेक्टली क्या करूँगी कि जो प्रोजेक्ट एक्चुअली बना हुआ है उसकी जगह पे मैं थोड़ा सा मॉडिफिकेशंस करके उसका जो इनपुट आउटपुट का जो इंटरफेरेंस है एक्चुएटर्स है वो मैं डायरेक्टली चेंज कर लूँगी एंड मुझे जो आउटपुट है वो मुझे आएगा. बराबर आहे? येतं लक्षात? हॅलो, मला एक सांगा, हिंदी वापरली तर Yes. म्हणजे हिंदी जर यूज केली तर कोणाला प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही सर. हिंदी कळते सगळ्यांना? हो सर. हो सर. बघा त्यामध्ये बघा जसं की इसका कुछ ऐसे रिक्वायरमेंट है कि सर मुझे ऐसा डिवाइस चाहिए कि जो मुझे जब सुबह 9 मतलब सुबह के 9 बजे जो रहेगा वो मतलब जो टेम्परेचर रहेगा वो कम रहेगा. डायरेक्टली इनडायरेक्टली बोलूँ तो फॉर एग्जांपल सुबह है 20 डिग्री सेल्सियस एंड 2 बजे है मेरा 35 डिग्री सेल्सियस. ठीक है, इनडायरेक्टली उसको क्या बोलना है कि जो 20 डिग्री सेल्सियस है, जब मेरा 20 डिग्री सेल्सियस है तब जो मेरा फैन की जो स्पीड रहने वाली चाहिए वो अराउंड 1 के आसपास. ठीक आहे, एक जो मेरा स्पीड जो होता है ना घरामध्ये असतात ना ते रेग्युलेटर, आठवते का सगळ्यांना? दिसते माहिती आठवते? पहिल्या सगळ्यांनी रेग्युलेटर स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपण यूज करतो. Yes, sir. हा, ते ते मला सांगा की ते कशाच्या बेसवरती यूज होतं, त्याचा यूज काय असतो तो माहिती आहे मला. आता तुम्ही म्हणाल की त्याची स्पीड कंट्रोल होते, पण त्याच्या आतमध्ये कुठल्या पॅरामीटरवरती तो काम करत असेल? फॉर एक्झाम्पल रेजिस्टिव्हिटी. वाटते का तुम्हाला रेजिस्टिव्हिटीवरती काम करत असेल? ज्यांना वाटते रेजिस्टिव्हिटी काम करत असेल त्यांनी रेज युअर हँड, ज्यांना नाही वाटत त्यांनी प्लीज हात खाली ठेवा. हाँ आशित, आशित को सपोर्टर कौन है? आशित की पार्टी. एसी एसी, क्या बात है. एसी को सपोर्ट करने वाले बताओ. आशित चौहान, एसी को सपोर्ट करने वाले हाथ ऊपर करो. आशित चौहान को सपोर्ट करने वाले हाथ ऊपर करो. आदित्य हात वरता करणार आहे. करणार रे बाबा. हा, डायरेक्टली वोट वाढून आला रे तुमचा. सर वोटिंग नाही येऊन राहिली, थांबा मी म्हणतो त्याला. बाकीच्या नाही म्हण. आशित हो जा सुरू. घे एक एक नाव. नाही सर. अरे तुझे फुल फ्लेक्सिबिलिटी आहे बॉस, कर ले, बढ़ा ले वोट. नाही. साक्षीची वोटिंग आहे, तुला आदित्यची आहे आणि तुझी स्वतःची 3 आहे. वाढव अजून वोटिंग, वाढव मन. नाही, त्यांना चुकीचं वाटत आहे सर. कोणाला चुकीचं वाटत आहे? ज्यांनी हात वरती नाही केला त्यांनी. अच्छा, ठीक आहे. आता ज्यांना वाटतंय चुकीचं त्यांनी हात वरती करा. सर्वात बेस्ट. ज्यांना चुकीचं वाटतंय त्यांनी हात वरती करा. हो सर, हम तो न्यूट्रल रहेंगे. जहां पे वोटिंग ज्यादा रहेगी हम वहां पे डाइवर्ट हो जाएंगे. मत परिवर्तन लास्ट मोमेंट पे. सर जहां से सर आएगा. नोटावाले आहेत सर हे. नोटा वाले आहे, बरोबर. नाही, नोटा वाले नाही आहे, लास्ट मध्ये नोटा मिळणारे वाले आहे. सर जहां भी मिलेगा हम जाएंगे वहां पे. असं आहे का रे बाबा? हॅलो रेमिनी, नो सर. नाही ना? मग सांगा मला की हो की नाही, रेजिस्टिव्हिटी वरती काम करत असेल की नाही? मी नाही म्हणून समजून माहितीच नाही. माहितीच नाही. अरे फक्त मला असं सांगा, मला नका, मला परफेक्ट आन्सर नको आहे, मला अझम्पशन सांगा मला की तुम्हाला काय वाटते. तो आपण काय करत करतो? असेल सर. करत असेल नाही. येस और नो, येस और नो. बघा हा पोटेन्शियोमीटर आहे, हा एक फॅन आहे
समजा हा एक फॅन आहे असा, फक्त माझ्या डायग्राम वरती नका जाल, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा एक सारखा हा एक फॅन आहे, ज्याला टोटल 8 प्रोपेलर आहे, ठीक आहे. हा 8 प्रोपेलर वाला फॅन आहे, हा असा डायरेक्टली कनेक्टेड आहे माझ्या पोटेन्शियोमीटर सोबत, ठीक आहे. हा ऍक्च्युली असा नसतो कनेक्ट, हा सिरीज मध्ये कनेक्टेड असतो. तर हा जो आहे माझा एसी पॉवर सप्लाय आहे, हा माझा इथून सिरीज मध्ये कनेक्टेड आहे, इथून याला असा पोटेन्शियोमीटर गेलाय. त्यानंतर हा जो पोटेन्शियोमीटर आहे, पोटेन्शियोमीटर इन दी सेन्स, मला एक सांगा, पोटेन्शियोमीटर आणि तुम्हाला रेग्युलेटर मध्ये काय सिमिलरिटी वाटते? सानिया, श्रद्धा, तन्वी, वेदांत, ज्यांनी सारखेच वाटतं का? हा ना. मग मला सांग की ऍक्च्युली त्यामध्ये पोटेन्शियोमीटर मध्ये काय होतंय? रेझिस्टिव्हिटीवरच रेझिस्टिव्हिटी आता फॅन. आता आलाय का लक्षात? सिमिलर आहे का? हा फक्त याच्यामध्ये आपण काय करतो, जे आहे एसी वरती काम करतोय, फॅन जो आपला जो एसी वरती चालतो, आणि जो आपला नॉर्मली जो पोटेन्शियोमीटर आहे तो डीसी वरती काम करतो. डीसी जे पीडब्ल्यूएम सिग्नल असतात त्यावरती, किंवा ब्राईटनेस कमी जास्त करण्यावरती, किंवा जे डीसी व्होल्टेज असतात जे कॉन्स्टंट असतात, डायरेक्ट करंट म्हणतो आपण त्याला, त्यावरती काम करते. आलाय का लक्षात? येस सर. बरोबर आहे. येस सर. आता ज्यांना वाटतंय की सर पोटेन्शियोमीटर आणि रेग्युलेटर बोथ आर दी सेम थिंग, प्लीज रेज युअर हँड. तिघ जणांना वाटते अजून पण? ओहो, आशित तेरे वोट्स मैंने डबल करवा दिए. चलो थैंक यू बोलो, तेरी पार्टी देता दी मैंने. हो सर. थँक्यू. बघा, आलाय का लक्षात तुम्हाला पॉइंट काय होत आहे? Yes, ऍक्च्युली हा, बघा मी काय म्हणते की तुम्हाला फक्त रिलेट करून देत आहे. जसं आय थिंक जो सानियानी म्हटलं की सर आयडिया नाही, किंवा बोथ आर दी एका पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म, काय म्हणते, एका पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवरती काम करत आहे. ते ऍक्च्युली जे असतात ते आपल्याला जेव्हा त्याचा स्टडी करतो ना, आपण जेव्हा व्होल्टेज रेग्युलेटरचा स्टडी करतो, त्यामध्ये आपण जेव्हा बघतो की व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये काय होतंय, नंतर आपण जसं रेजिस्टर बघतो, त्यानंतर आपण ट्रान्झिस्टर बघतो, यामध्ये जसं बघतो ना आपण, त्या स्टडी इनडेप्थ करतो ना, त्यामध्ये जसं एनपीएन मध्ये काय असतं मला सांगू शकतात का? कोणते मटेरियल त्यामध्ये यूज होतात? इन सिंपल लँग्वेज, साक्षी, which two materials are used in transistor, NPN or PNP? These both are the types of transistor, but if we take an example like NPN transistor, then which two materials are used? Hello, 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 hello. Hello, 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 hello. क्वेश्चन कळला तुला? मला काय म्हणायचंय? येस सर. एंटर झाले सर. कंपोनंट आणि पीएन ट्रान्समिशन कंपोनंट. नाही, परत सांग. मी म्हटलं तुला की कोणते दोन मटेरियल त्यामध्ये यूज होतात? सिलिकॉन अँड जर्मेनियम. सिलिकॉन. हा, ते ऍक्च्युली त्याचे टाइप्स झालेले आहेत त्यामध्ये. हा बरोबर आहे. सिलिकॉन आणि जर्मेनियम हे काय असतात की ते त्याचे मॉडी कशावरती ते बनले आहे, बरोबर आहे. पण त्यामध्ये मला एक सांग की एन आणि एन पी एन, म्हणजे त्यामध्ये तुला असं वाटतं की एन टाईप मटेरियल असेल आणि पी टाईप मटेरियल असेल त्यामध्ये, असं वाटते का? आठवतं का तुम्हाला? हा, येस सर. बरोबर. इलेक्ट्रॉन बरोबर आहे. एन टाईप मटेरियल असतं आणि पी टाईप मटेरियल असते. तर मला एक सांगा, एन आणि पी टाईप मटेरियल मध्ये जो एनपीएन ट्रान्झिस्टर असेल तो एन आणि पी या दोन मटेरियल वरती बनलेला असेल. तसा पीएनपी एनपीएन मध्ये मला सांगा की कोणते मटेरियल 2 असेल आणि कोणते मटेरियल 1 असेल? एन टाईप 2 असेल आणि पी टाईप 1 मटेरियल असेल. त्यामध्ये मला सांगा की ऍक्च्युली त्याची पोझिशनिंग कशी असेल? सेंटर मध्ये काय असेल? पी. पी.
बघा ऍक्च्युली काय आहे की पल्स स्लाइड मध्ये ना आपलं पीडब्ल्यूएमच पीडब्ल्यूएम बरोबर आहे. बघा ऍक्च्युली दोन टाईपचे मटेरियल असतात. एक असतात पीएनपी सॉरी एन टाईप मटेरियल असतं आणि पी टाईप मटेरियल असते. त्यांच्या कॉन्फिगरेशन म्हणजे त्यांची आपण अरेंजमेंट कशी करतो त्याच्या बेसवरती ते डिपेंड करतात की एनपीएन आहे त्याची म्हणजे तो एनपीएन टाईप ट्रान्झिस्टर बनतो की पीएनपी टाईप ट्रान्झिस्टर बनतो. आणि ते जर्मेनियम आणि सिलिकॉन दिस बोथ आर दी थिंग्स लाईक कोणते मटेरियल इन दी सेन्स की त्यामध्ये असतात ना कट इन व्होल्टेज, ऑपरेटिंग व्होल्टेज, त्यानंतर त्याच्यामध्ये जो काय म्हणतात थ्रेशोल्ड व्होल्टेज, या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे का? कोणाकोणाला माहिती आहे या गोष्टी? प्लीज रेज युअर हँड. ठीक आहे. पल्स विथ मॉड्युलेशन काय? पल्स विथ मॉड्युलेशन इज अ टेक्निक दॅट गेटिंग अॅनालॉग रिझल्ट विथ अ डिजिटल पिन्स. डिजिटल पिन्स आता कोणाला कळलंय आता सांगा. आता यामध्ये कन्फ्यूज आहे का तुम्ही? यामध्ये डेफिनेटली आउट ऑफ किती आहे टोटल स्टुडंट? 3, 6, 9 पैकी किती जणांना कॉम्प्लेक्सिटी आहे यामध्ये? मला सांगा. पीडब्ल्यूएम पिन्स या कशामध्ये लाय करतात? डिजिटल मध्ये, बरोबर आहे. मग मी त्याच गोष्टी लिहिल्या ना. पीडब्ल्यूएम पिन्स इज अ टेक्निक फॉर अ गेटिंग अॅनालॉग रिझल्ट विथ अ डिजिटल पिन्स. डिजिटल मीन्स किंवा डिजिटल पिन्स. ऍक्च्युली इथे डिजिटल पिन्स लिहायचं होतं काय? इथे डिजिटल पिन्स. ओके. इट इन्व्हॉल्व्स द स्विचिंग डिजिटल सिग्नल ऑन अँड ऑफ ॲट अ हाय फ्रिक्वेन्सी. आता मला सांगा फ्रिक्वेन्सी वाले सिग्नल कुठले असतात? ज्यामध्ये फ्रिक्वेन्सी विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होते त्याला काय म्हणतात? एसी सिग्नल, एसी सिग्नल, Analog. अॅनालॉग सिग्नल. करेक्ट. ठीक आहे. आता सेकंड स्लाइड बघूया. हाऊ पीडब्ल्यूएम वर्क्स. पीडब्ल्यूएम वर्क्स बाय वेरिंग अमाउंट ऑफ टाइम ऑफ सिग्नल इज ऑर ऑन व्हायरसेस. सॉरी इथे काय स्पेलिंग मिस्टेक कशी काय झाली आहे? varies the time it is off or low. Off म्हणजे slow. This ratio of the on time or off time is known as the duty cycle. मला सांगा फॉर एक्झाम्पल मला सांगा ड्युटी सायकल म्हणजे कोणाला माहिती आहे? सर संडे टू सैटरडे जॉब पर जाना, इसको ड्यूटी साइकिल कहते हैं. किसको किसको लगता है ड्यूटी साइकिल? किस किस को पता है? मला सांगा. या सेक्शन मध्ये हा जो सेक्शन आहे हा वाला फर्स्ट वाला हा मी याचा तिथे स्क्वेअर केलाय. या सेक्शन मध्ये माझा एलईडी चालू राहील की बंद राहील? चालू. ओके. त्यानंतर या सेक्शन मध्ये ग्रीन वाल्या सेक्शन मध्ये माझा एलईडी चालू राहील की बंद राहील? बंद राहील. बंद राहील. ऑफ राहील. ठीक आहे. आता मला सांगा इथे काय लिहिलंय? ड्युटी सायकल. ड्युटी सायकल म्हणजे काय? दिस इज द रेशिओ ऑन टाइम ऑर टू ऑफ टाइम. म्हणजे काय? हा असेल ना रेशिओ या सायकलचा. ऑन टाइम किती वेळ आहे आणि जेव्हा ऑफ टाइम टाइम मध्ये तो ऑन राहणार. हा ऑन टू ऑफ टाइम चा मधला जो रेशिओ आहे तो म्हणजे ड्युटी सायकल. ठीक आहे. आपण इन डेप्थ आता बघूया ड्युटी सायकल म्हणजे. ड्युटी सायकल इज एक्सप्रेस ॲज अ पर्सेंटेज 50%. आता मला सांगा 50%ची ड्युटी सायकलवाली सिग्नल कसं असेल? कसं वाटत असेल? कसं दिसत असेल? कोणी सांगू शकतं? मलाही सांगा. पेन पेपर घेऊन कोण कोण बसलाय? प्लीज रेज युअर हँड. पेन पेपर वाले प्लीज रेज योर हैंड. नहीं सर हम तो सोफे पर बैठ के आराम से क्लास कर रहे, चिल. कॉल छातीवरती नका करू हा. जेन्युअनली बसले असाल तरच. आशित, आदित्य आणि साक्षी, वेदांत. ओके. बघा मला आदित्य, आशित आणि साक्षी आणि वेदांत यांनी मला
50% ड्युटी सायकल जी जी काय म्हणतात त्याला वेव्ह फॉर्म राहणार ना, ती वेव्ह फॉर्म्स मला काढून ग्रुपला टाका. काढा आरामात सेशन कम्प्लीट होईपर्यंत. बट मला सेशनच्या लास्ट पर्यंत लागेल, मी जेव्हा व्हॉट्सअपला जाईल. ठीक आहे. क्या बात आहे. हे बंदा कोण आहे? बंदी आहे. ओके. 50% ड्युटी सायकल साक्षी. मला सांग 100% ड्युटी सायकल साक्षी. मला 100 आणि 50 आता दोन्ही एका पेजवरती काढून पाठव. रिमेनिंग तिघं तुम्ही पण, वेदांत, आशित आणि आदित्य. ठीक आहे. मीन्स दी सिग्नल इज अ हाफ दी टाइम अँड ऑफ. म्हणजे काय असतं की ऑन टाइम जो असतो त्याचा हाफ असतो आणि जो ऑफ टाइम असतो तो सुद्धा हाफ असतो. वॅरिंग दी ड्युटी सायकल कॅन बी इफेक्टिव्हली कंट्रोल दी पॉवर डिलिव्हरी. करा गुगल करा, नो प्रॉब्लेम. गुगल केला तरी चालेल. फक्त मला मेसेज, मला फोटोज काढून मला फक्त पाठवा. मला एवढं म्हणणं आहे. गुगल केलं तर चालेल, फ्लेक्झिबिलिटी आहे तुम्हाला. मला सांगा हा सेक्शन कोणाकोणाला लक्षात आलाय? ड्युटी सायकल. हॅलो 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 हॅलो. एक वेळा रिपीट कराल सर. ड्युटी सायकल इज एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज. बघा, मला ड्युटी सायकल म्हणजे माहिती आहे का, 50% आहे. मला सिग्नलची जी इफिशियन्सी आहे, समजा माझा सिग्नल आहे फॉर एक्झाम्पल की, ठीक आहे. त्यानंतर माझा समजा याचं सेक्शन हा आहे, हा माझा फुल आहे हा. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल हा माझा जो सिग्नल आहे, मी आता याला कट केलं. ठीक आहे. कोणीतरी आय थिंक सो पाठवलंय. हाफ फुल. ओके. 100% ड्युटी सायकल. बघा, मला दोन्ही पण पीडब्ल्यू मध्येच हवं आहे. एक तू डीसी मध्ये काढली आहे साक्षी. बघा, मला फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इन सिम्पल लँग्वेज मध्ये सांगतो, एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये. फक्त तुम्हाला जर ऑलरेडी जर काही गोष्टी स्कूल कॉलेजमध्ये जर सांगितल्या असेल तर त्या बघाल की तुम्ही कन्फ्यूज नका व्हायला. मी तुम्हाला असं सांगतोय की तुम्हाला लाईक अंडरस्टँडिंग फास्ट झाली पाहिजे त्यासाठी. ठीक आहे. अंडरस्टँडिंगसाठी सांगतोय. माझा फॉर एक्झाम्पल, ओके वेट फॉर अ मिनिट. ठीक आहे. हा माझे एक सिग्नल आहे. हा जो सिग्नल आहे ना, हा माझा 100% ड्युटी सायकलवाला आहे. ठीक है. आलाय का लक्षात? इन सिंपल लैंग्वेज बड़ा बड़ा सिग्नल. ठीक है. ये है बड़ा बड़ा सिग्नल अपना. ठीक आहे. आता मी काय करणार, हे डायरेक्टली खाली गेल. फक्त डायग्राम वरती जाऊ नका. डायग्राम माझी एवढी चांगली नाही. ठीक आहे. आले लक्षात? आता जर माझं सिग्नल इथून असं होत आहे, आता काय वाटतं तुम्हाला? म्हणजे जिथे याची फक्त एक सायकल, पॉझिटिव्ह सायकल जिथे कंप्लीट होत आहे, तिथे माझं पूर्ण सिग्नलच कंप्लीट होऊन राहिलं. आता काय वाटतं या सिग्नलवरून? म्हणजे हा जो टाइम राहणार हा हाफ होईल का? जो मला फर्स्ट सिग्नलना जो कंट्रोल करायला जो टाइम लागतोय, तुम्हाला इथे फास्ट होत आहे सिग्नल कंट्रोल. फर्स्ट आणि सेकंड याला म्हणू शकतो का आपण हाफ सायकल, ड्युटी सायकल त्याची हाफ झाली. 50% ड्युटी सायकल, 75, 65. मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल दिलाय हा. ऍक्च्युली तो ड्युटी सायकलचा जो कॉन्सेप्ट असतो थोडा वेगळा असतो. मी तुम्हाला एकदा शो करतो. आता मला सांगा, आता तुम्हाला इथे मोस्टली पॉइंट क्लिअर होतील. आता तुम्हाला काय वाटतंय?
यामधला कुठला टाइम जो चेंज होत आहे विथ रिस्पेक्ट टू तुम्हाला ड्युटी सायकल? आता मला एक सांगा, सर्वात इम्पॉर्टंट मी जे क्वेश्चन विचारले त्याचे आन्सर सांगा. यामध्ये 10% आहे, याच्यामध्ये 50% आहे, याच्यामध्ये 90% आहे. व्हाय? साक्षी, आशित, हा, या सिग्नल मध्ये तुम्हाला काय वाटतंय? इथे 10% यांनी लिहिलंय, यांनी 50% लिहिलंय, यांनी 90% लिहिलंय. मी तुम्हाला जो पॉईंट सांगितला, मी फक्त तुम्हाला एसी मध्ये सांगितला, तो इथे पीडब्ल्यू मध्ये आहे. तुम्हाला सांगा आता काय वाटतं याच्यावरती? सर पहिल्या याच्यामध्ये 10% ड्युटी सायकल ऑन आहे आणि बाकी 90% ऑफ आहे. सेकंड मध्ये 50% ऑन आहे आणि 50% ऑफ आहे आणि थर्ड मध्ये 90% ऑन आहे आणि 10% ऑफ आहे. बरोबर. यावरून आता काय लक्षात आलंय तुम्हाला? यामध्ये एक टाइम बघा इथे, हा जो आहे ना पल्स ऑन टाइम आणि पल्स ऑफ टाइम. ऑन टाइम किती आहे? 0.01 सेकंड, म्हणजे याची फ्रिक्वेन्सी किती झाली? 10 हर्ट्स. बरोबर आहे. सर विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होताना आपण जे ड्युटी सायकल देतोय इथे 0.5चा आहे, ऑन जो sir. टाइम आहे तो 0.5चा आहे, इथे 0.01चा आहे. ठीक आहे. इथे जो ऑफ टाइम आहे ना तो 0.1 सेकंडचा आहे आणि जो ऑन टाइम आहे तो 0.09 सेकंडचा आहे. फक्त यामध्ये असं कन्फ्यूज नका व्हाल. ऍक्च्युली काय आहे की यामध्ये काय झालंय कि इसमें बेसिकली दिखाया गया है कि डिफरेंट टाइप्स ऑफ साइकिल्स, ड्यूटी साइकिल्स है, बट इसमें जो पीडब्ल्यूएम सिग्नल्स है एंड जो ये सिग्नल्स की जो एक्चुअली है ना, ये मतलब अज्यूम कर लो कि 0.01 सेकेंड कितना स्मॉल सेकेंड होता है? 0.01 मतलब 1 सेकेंड. मुझे अगर एक वर्ड लेना है, फॉर एग्जाम्पल मैंने अगर यहाँ पे वर्ड ले लिया सानिया, ठीक है, तो मैंने अगर यहाँ पे वर्ड ले लिया सानिया, मुझे सानिया बोलने में 2-3 सेकंड लगने वाले. बरोबर आहे? हॅलो, येते का लक्षात? आपण कुठलाही एखादा वर्ड बोलतो त्यामध्ये आपण जे बोलतो, मला एक सांगा, मी जे तुम्हाला आता बोलून राहिलो त्यामध्ये मला एक सांगा की इथे तुम्हाला जे होत आहे मला सांगा, इथे काय चेंजेस होत आहे या सेक्शनमध्ये? मी जे पण बोलतो इथे तुम्हाला काहीतरी असं डीजे ऑपरेटिंग सिस्टीम सारखं नाही वाटून राहिलं का? सगळ्यांना स्क्रीन दिसते का मला हे सांगा? फ्रिक्वेन्सी कमी जास्त होत आहे. फ्रिक्वेन्सी कमी जास्त होत आहे म्हणजे मी जे बोलत आहे किंवा तू जे बोलते, तू जेव्हा बोलशील मला एक कोण बोललं होतं आता कोण बोललं होतं? साक्षी. ठीक आहे, साक्षी परत बोल आणि तू बघशील हा जो डेस्कटॉप वाला सेक्शन आहे, डेस्कटॉप ऑडिओ, या सेक्शन मध्ये तुझा ऑडिओ जो राहणार त्याची फ्रिक्वेन्सी काउंट होईल. बोल एकदा, काही पण बोल. जे फ्रिक्वेन्सी आहे ते कमी जास्त होत आहे बघ, सर. होत आहे ना डेस्कटॉप ऑडिओ मध्ये. मला सांग फ्रिक्वेन्सीचा काय म्हणतो त्याला, आपल्याला त्याचा युनिट असतो तो काय असतो? हर्ट्स. हर्ट्स असते. हर्ट्स. आणि डीबी कशाचा असते सांगा? व्हिडिओ मध्ये डीबी असतो का? हो, ऑडिओ. डीजे ऑपरेटिंग सिस्टीम वाले मला एक सांगा, आपल्याला जे ऍक्च्युली जे असतात काय म्हणतात त्याला, आपण जे म्हणतो ना स्पीकर्स असतात, मला सांगा स्पीकर ओम्स मध्ये असतात की कशामध्ये असतात? त्याला जे आपल्याला कॅलिब्रेट करावं लागत असतो त्याला जे काय म्हणतात त्याला इम्पिडन्स मॅचिंग असते. मला सांगा फॉर एक्झाम्पल, फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा की इथे डीजे ऑपरेटिंग सिस्टीम कोणी कोणी बघितले? हाँ, साक्षी. उसके बाद किसने डीजे ऑपरेटिंग सिस्टम बहुत ज्यादा पास से देखी है? वो डीजे वाले बाबू बजाते हैं ना, उनके पास से जाके देखिए. सर ते काहीतरी असतात सर, त्यांच्याकडे ते गुपचूप 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 करत असतात. कुणाला वाटतंय सर काय असतात त्यामध्ये? एक सर मिक्सर असते सर, त्यामध्ये 2 टाईपच्या मशीन्स असतात, एक असतात सर मिक्सर आणि एक असतात ते ऍपच्या काय म्हणतात त्याला सॉफ्टवेअरच्या मदतीने सॉन्ग मिक्स करतात. कौन किसको किसको लगता है ये चीजें जो मैं बोल रहा हूँ? प्लीज रेज योर हैंड. एक काम करा, तिघांनी पण हात खाली करा. साक्षी, रेणुका, सानिया. आता मला सांगा की मी जे म्हटलंय ते कोणाकोणाला वाटतंय? त्यांनी आता हात वरती करा. मला सांगा डीजे ऑपरेटिंग सिस्टीम जेव्हा येत असते आपल्या घरी, बरोबर आहे, तू इकडले वायर तिकडे लावतो, तिकडले वायर इकडे लावतो, आठवते का? बघितलंय का?
ते आल्यानंतर आपण म्हणतो सर 6 वाजता डीजे चालू करायचा होता, पण सर 6:30 झाले. तो 6 वाजता आपल्याच घरी आला. ऐसे किसको किसको लगता है, किसने किसने ये सिच्युएशन फेस की है, प्लीज रेज युअर हँड. सर माझ्या मामाच्या घरचं लग्न होतं, काकाच्या भावाचं लग्न होतं. हॅलो, प्लीज रेज युअर हँड. अरे यार, कोणी तर लग्नात गेलं असेल, कोणाच्या तर फॅमिलीमध्ये कुठलं तर कुठलं तर लग्न असेल जवळचं. किसने तो डीजे देखा होगा पास से. ठीक आहे. त्यामध्ये जे असतात ना, इम्पिडन्स मॅचिंग करत असतात ते ऍक्च्युली. ते काय करत असतात की तुम्ही जर डीजे ऑपरेटिंग सिस्टीम बघितलं ना, ते स्टार्टिंगचे 5 मिनिट माहिती आहे का, ते फक्त टेस्ट करत असतात. बरोबर. ते टेस्ट काय करत असतात की ते प्रॉपरली जो आउटपुट त्यांना हवा आहे तो प्रॉपरली आउटपुट येतोय का. बरोबर. त्यामध्ये काय होतं, ते इम्पिडन्स मॅचिंग. त्यामध्ये कसं असतं की ते काय म्हणतात, स्पीकर जे असतात ना त्यांचे जे ओम्स मध्ये असतात, त्याची जी रेजिस्टिव्हिटी किंवा त्याची इम्पिडन्स मॅचिंग असतात ते ओम्स मध्ये असतात. येत्या लक्षात. आणि जे येस जे सर. सेटिंग्स जे करत असतात ना आधी, ते सेटिंग्स पूर्ण टोटल डिपेंड्स ऑन यू. सॉरी, टोटल डिपेंड्स ऑन दी ऑपरेटर, की त्याला जो आउटपुट हवाय तो कसा हवाय. कोणी कुठे कसं असतं की समजा मी जर पर्सनली जर माझं एक्झाम्पल घेतलं तर मला बास आवडतो. मी त्याला काय म्हणेल की सर मला बास हवाय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये आशित आहे. ठीक आहे. आशितला असतो की त्याला ट्रॅव्हल आवडतो, म्हणजे त्याला काय की तुला बास नको आहे, त्याला असं एकदम असं त्याला जे वर्ड्स आहे ते वर्ड्स त्याला आवडतात त्या सिग्नल्स त्या सॉंग्स मधले. तर तो काय म्हणेल की सर बास थोडा कमी करा आणि जे सिग्नल आहे ते म्हणजे जे सॉंग्सचे जे वर्ड्स आहे ते वाढवा. बरोबर. आणि त्या ज्या गोष्टी आहेत ते कुठून ऑपरेट होत असतात, कोण ऑपरेट करू शकतं. एम्प्लिफायर वरून ऍम्प्लिफायर वरून. ऑपरेटर बरोबर. करत असते. ऑपरेटरकडे असते. मला सांग असे, तुला बास आवडतो की ते मी जे तुला म्हटलं की तुला सॉन्ग मधले जे वर्ड्स ते आवडतात. सर दोन्ही पण दोन्ही. कॉम्बिनेशन. हमको सिर्फ सब नचना है, कुछ भी बजा लो. बरोबर. बघा, पीडब्ल्यूएम मॉड्युलेशन काय इज अ टेक्निक गेटिंग अॅनालॉग रिझल्ट विथ अ डिजिटल पीस. इट इन्व्हॉल्व स्विचिंग डिजिटल सिग्नल ऑन अँड ऑफ ॲट अ हाय फ्रिक्वेन्सी. पीडब्ल्यूएम काय करतो की हाय फ्रिक्वेन्सीवरती सिग्नलला ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ करत राहतो. ओके. फक्त ही सुद्धा, हा जो टाइम ड्युरेशन आहे ना, हा सुद्धा जर तुम्ही बघा ना, हा मला सांगा सीआरओ ऑसिलोस्कोप कोणी कोणी बघितलाय. प्लीज रेज युअर हँड. सीआरओचा फुल फॉर्म ज्यांनी ज्यांनी बघितलाय, साक्षी सर्वात हात वरती आधी गेला. सांग बेटा. कॅथोड रे ऑसिलोस्कोप. काय करत असतो, काय करत असतो त्यावरती. फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी चेक करत असतो. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सेटिंग्स वाले प्रोब्स कुठले कुठले असतात. सर एक प्रोब असतो, त्याने सिग्नल कमी जास्त होतो एक्स ऍक्सिस वरती. एक प्रोब असतो, प्रोब मध्ये इन दी सेन्स पोटेन्शियोमीटर, त्याने सिग्नल कमी जास्त होते, म्हणजे जे म्हणजे ते सिग्नल झूम आणि झूम आउट होते. हो. आठवतो. बरोबर आहे. असं आधी काहीतरी सिग्नल असं दिसत असते. ठीक आहे. हे जरा समजा नॉर्मल सिग्नल आहे, तुझं एक जे आधी ऑलरेडी फ्रिक्वेन्सी सेट आहे, त्यानंतर हे सिग्नल असं झालंय. तर मला सांग आता त्याची सिग्नल वेट कमी जास्त होते. हा, तर मला एक सांग, हे सिग्नल मी फर्स्ट सेकंड वाला जे सिग्नल आहे ते झूम इन केलंय की झूम आउट केलंय. फर्स्ट वाला झूम इन आहे आणि सेकंड वाला झूम आउट आहे. ओके. त्यानंतर बाकीच्यांना काय वाटतंय मला सांगा. आता मी काय करतोय, आता तुम्हाला आता दिसतंय का स्क्रीन मी कमी जास्त करतोय यामध्ये. येस सर. आता काय करतोय मी, हे आता काय झालं स्क्रीनला, झूम इन झूम की इन झालं, ते झूम इन झूम झाला. इन झाला, आणि याला झूम आउट. सर झूम इन झाला, त्याच्या आधी झूम आउट होता. हे काय आहे, झूम आउट. झूम आउट. हे काय आहे. झूम इन. झूम झूम इन म्हणजे प्लस की मायनस. प्लस. ठीक है, झगड़े करो अभी, अब करवाते अपन वॉर. ठीक है. अब डालो मैसेज सेशन में कि जूम इन की जूम आउट है. चलो स्पैमिंग करते हैं अभी. चलो स्टार्ट. गेट सेट स्टार्ट. चलो शुरू करो.
अरे करा मेसेज. मी नाही दाखवत स्क्रीनवरती, मी दुसऱ्या त्यांच्या डेस्कटॉपवरती बघतोय. करा. माझी स्क्रीन झूम इन आहे की झूम आउट आहे, फक्त एवढं सांगा. इस पे वॉर करते अभी. झूम इन प्लस झूम आउट मायनस. करेक्ट आदित्य. ठीक आहे, आपण एकदा बघूया. विथ रेफरन्स गूगल बाबा जिंदाबाद. अब किसको क्या लगता है? जूम इन आइकॉन. ठीक है, देखो अब क्या है. अब जूम इन वाले जो बोल रहे थे सर माइनस पे लगता है, वो चीजें बताओ अभी. देखो मैंने डायरेक्टली लिखा है जूम इन का आइकॉन, यहाँ पे डायरेक्टली लिखा है जूम इन का आइकॉन क्या होता है, पॉझिटिव्ह. ओके, येते लक्षात? सगळ्यांना आलं लक्षात? प्लीज रेज युअर हँड. ओके, आलंय सगळ्यांना? ठीक आहे, त्यानंतरचा पार्ट बघूया आपण. ठीक आहे, पीडब्ल्यूएम मध्ये काय असतं की टेक्निक दॅट गेटिंग अॅनालॉग रिझल्ट विथ अ डिजिटल पिन, त्यानंतर इट इन्व्हॉल्व स्विचिंग डिजिटल सिग्नल ऑन अँड ऑफ विथ अ हाय फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, त्यानंतर मी जो तुम्हाला ऑन झूम इन आणि झूम आउट जो एक्झाम्पल दिला होता तो दिला होता मी सीआरओ साठी. ठीक आहे, त्यानंतरचा आहे हाऊ पीडब्ल्यूएम वर्क्स. त्यामध्ये काय होत आहे बघा. ड्युटी सायकल झालाय. हाऊ पीडब्ल्यूएम वर्क्स. पीडब्ल्यूएम कसं वर्क करते. इट वॅरिंग अमाउंट ऑफ टाइम सिग्नल ऑन हाय वॅरीज दी टाइम इज ऑन और ऑफ. ठीक आहे, ऑफ म्हणजे लो. द रेशिओ ऑन टाइम ऑफ टाइम इज नोन ॲज अ ड्युटी सायकल. ठीक आहे, ड्युटी सायकल काय इज द पर्सेंटेज इन. ठीक आहे, त्यानंतरचा काय झालं ऑर्डिनो बोर्ड्स. सगळ्यांना ड्युटी सायकल लक्षात आलाय ना? मी तुम्हाला जे दाखवलंय आता एक्झाम्पल मध्ये. येस म्हणून मला आता व्हॉट्सअपच्या सेक्शन मध्ये येस म्हणून टाका बरं. करो स्क्रीन मिनिमाइज करो, डालो मुझे व्हाट्सएप पर, ग्रुप पर डालो. चलो फास्ट. यस कळलं. ठीक आहे, बघा ड्युटी सायकल सगळ्यांना कळली आहे. त्यानंतर पीडब्ल्यूएम इन ऑर्डिनो. ठीक आहे, ऑर्डिनो बोर्ड हॅव अ सेव्हरल डिजिटल पिन्स कॅपेबल जनरेटिंग द पीडब्ल्यूएम सिग्नल. त्यानंतर दिस पिन आर युजली मार्क्ड ॲज अ. आता बघा हा जो सिम्बॉल आहे, अरे यार, हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल असतो पीडब्ल्यूएम पिन्सच्या समोर. कोणाकोणाला माहिती आहे? येस और नो? मला येस कृपया येस. हा ठीक आहे. त्यानंतरचं सेक्शन सेटिंग अप पीडब्ल्यूएम सिग्नल. यामध्ये काय असतं पीडब्ल्यूएम टू यूज दी पीडब्ल्यूएम इन ऑर्डिनो यूज दी अॅनालॉग राईट फंक्शन. अॅनालॉग राईट फंक्शनचा आपण यूज करत असतो, बरोबर आहे. आपण काय केलं होतं मला एक सांगा. जेव्हा आपण एलईडी विथ रिस्पेक्ट टू आपण जो पीडब्ल्यूएम सिग्नल जो यूज करत होतो, जे पीडब्ल्यूएम सिग्नल वरती जो आपण एलईडी लावला होता, जो ब्राईटनेस कमी जास्त करत होतो, त्यासाठी आपण कुठलं फंक्शन यूज केलं होतं? अॅनालॉग राईट. अॅनालॉग राईट. अॅनालॉग राईट. अॅनालॉग राईट बेसिकली पीडब्ल्यूएम साठीच यूज केला जाते. फक्त त्याचा यूज आहे ना अॅनालॉग राईटचा फक्त पीडब्ल्यूएम साठी आहे. डिजिटल राईटचा तो वेगळा आहे, तो डिजिटल पिनसाठी आहे. पण पीडब्ल्यूएम साठी फक्त आणि फक्त अॅनालॉग राईट जर असेल तो समजून घ्याल की त्या सेक्शनमध्ये पीडब्ल्यूएम पिन्सचा यूज होत आहे. ठीक आहे, दिस फंक्शन टेक्स 2 पॅरामीटर्स, द पॅरामीटर द पिन नंबर अँड ड्युटी सायकल ऑफ व्हॅल्यूज. म्हणजे ते जी व्हॅल्यूज राहते ते कुठून कुठपर्यंत व्हॅल्यू होते 0 to 225. म्हणजे किती आलं 10 वॉट, म्हणजे 256 म्हणजे 10 वॉट. कोणी तर सांगा. M1 M2 झाला ना? मला सांगा तुम्ही सेकंड इयर आहे की थर्ड इयर आहे? आय थिंक थर्ड इयर आहे ना? सेकंड इयर आता संपलं. हा, म्हणजे थर्ड इयरला एंटर झाले आहे ना? गॅरंटी झाल म्हणून? येस झालाय ना? सेकंड इयरचे सब्जेक्ट सांगा बरं मला एकदम. डी असेल? डीसीएस. DCS, हाँ बरोबर है. इंजीनियरिंग मध्ये डी असतो. अब तुमको आने वाले इंजीनियरिंग में बहुत सही वाले सब्जेक्ट सर. हमारे क्या बोलते उसको, आंखों से कानों से
खून जो निकालने वाले हैं ना, वो सब्जेक्ट आने वाले हैं इंजीनियरिंग में। फिर भी डिपेंड्स ऑन यू कि आपको कौन सा कॉलेज लगता है। अगर गलती से कोई बहुत अच्छे वाले कॉलेज में चले गए तो फिर तो बहुत अच्छे वाले आपके कानों, नाक, आंखों से क्या बोलते हैं इसको, खून निकलने वाला है। ठीक है। To use the PWM in Arduino, use the analog write function. This function takes two parameters, the pin number and duty cycle values. ठीक आहे, म्हणजे ड्युटी सायकल 0 to 255 हे काय झाली, त्याची ड्युटी सायकल झाली. ठीक आहे. नंतर डिमिंग एलईडी विथ पीडब्ल्यूएम आपण हा ऑलरेडी केलाय परफॉर्म, बरोबर आहे. You can dim an LED by changing the duty cycle of PWM signal. Send the LED higher duty cycle means bright LED. त्यानंतर लोअर ड्युटी सायकल मीन्स डिमर एलईडी. आलाय का लक्षात आता तुम्हाला तो काय, कशावरती तो आपला एलईडी ब्राईट होत होता, कशावरती आपला एलईडी ब्राईटनेस त्याची कमी जास्त होत होती. हा वाला पॉइंट आलाय का लक्षात, हा वाला डिमर एलईडी. यू कॅन डिम एलईडी बाय चेंजिंग दी ड्युटी सायकल ऑफ पीडब्ल्यूएम सिग्नल. पीडब्ल्यूएम वरती जे आपण ड्युटी सायकल लिहित असतो त्या ड्युटी सायकल सेंड दी एलईडी. नंतर हायर ड्युटी सायकल मीन्स ब्राईटनेस त्याची हायर असेल. नंतर लोअर ड्युटी सायकल मीन्स त्याची डिमर एलईडी, म्हणजे जो एलईडी राहणार त्याचा जो ब्राईटनेस राहणार तो कमी राहणार. नंतर आपण इन्व्हर्स सुद्धा करू शकतो, पण टोटली डिपेंड्स ऑन दी काय म्हणतात त्याला, जो रायटर असतो ना, त्याचा जो प्रोजेक्ट लिहित असतो, जो इंजिनियर असतो, त्याच्यावरती डिपेंड करतं की तोला ड्युटी सायकल हाय झाल्यावर त्याला ब्राईटनेस हाय करायचं आहे की लो करायचं आहे. तर ऍक्च्युली काय केलं होतं की आपण ब्राईटनेस हाय किंवा लो ही जे आपण ऑलरेडी प्रोजेक्ट परफॉर्म करून चुकला त्याचा जो मी रेफरन्स म्हणून टाकला. आलाय लक्षात? येस और नो? हॅलो 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 हॅलो. येस सर. हॅलो सर. ठीक आहे. बघा ऑर्डिनोचा एक्झाम्पल आपण काय केलं होतं की व्हॉइड सेटअप मध्ये पिन मोड, जे पिन मोड लिहित असतो त्यानंतर 9 नंबरची समजा पिन नंबर काय होता 9 मोड वरती, आपण मला 9 पिन नंबर 9 काय आहे, PWM पिन. आउटपुट. पीडब्ल्यूएम पिन, डिजिटल पिन, करेक्ट आहे. त्यानंतर व्हॉइड लूप मध्ये आपण फॉर ही एक कंडिशन टाकली होती काहीतरी की INT इज इक्वल टू 0. त्यानंतर ही समजा आय ची जी व्हॅल्यू आहे ती लेस दॅन इज इक्वल टू 255 आहे. नंतर जर असेल 255 जर प्लस प्लस झाले नंतर अनलॉग राईट आहे समथिंग समथिंग लाईक दॅट. हा काहीतरी प्रोग्राम आहे. ठीक आहे. हा प्रोग्राम आपण उद्याच्या सेशनमध्ये ऍक्च्युली परफॉर्म करणार आहे. त्यानंतर मला सांगा प्रॅक्टिकल अप्लिकेशन्स ऑफ पीडब्ल्यूएम. PWM is widely used in various applications including motor speed controller, LED brightness control, audio signal generation and power delivery control. ओके. हे कोणाला कळले नाही अप्लिकेशन्स, प्लीज रेज युअर हँड. मला सांगा मोटर स्पीड कंट्रोलर मध्ये काय असेल साक्षी, काय होत असेल? साक्षी अंबाळकर आय थिंक. येस सर. काय होत असेल मोटर स्पीड कंट्रोल मध्ये? मला साक्षी सांगणार आहे मोटर स्पीड कंट्रोलर, आशिष सांगणार आहे ऑडिओ सिग्नल जनरेशन, त्यानंतर अजून कोण आहे, सानिया सांगणार आहे ब्राईटनेस एलईडी, नंतर पॉवर डिलिव्हरी कंट्रोल कोण सांगतो? वेदांत. चलो हो जाओ शुरू. एक एक. मोटर स्पीड कंट्रोल कोणाला दिलाय? मला. हा सांगा मग काय होत असेल मोटर स्पीड कंट्रोल मध्ये आणि पीडब्ल्यूएम त्याच्यामध्ये यूज काय होत असेल? मोटर स्पीड कंट्रोल मध्ये PWM. डायरेक्टली रिलेट कर. मला माहित आहे मी जर हा क्वेश्चन सानियाला विचारला ती डायरेक्टली रिलेट करेल एका गोष्टीसोबत, कारण तिने ऑलरेडी ती गोष्ट रिलेट केली आहे. दॅट्स वाय मी तिला तो क्वेश्चन नाही विचारला. मला सांगा. नाही, मला एक सांग, मी पोटेन्शियोमीटर यूज केलाय. ओके. माझ्याकडे समजा एक पोटेन्शियोमीटर आहे, त्या पोटेन्शियोमीटरने मी काय करतोय, एलईडीचा ब्राईटनेस कमी जास्त करतोय. ओके. सर आउटपुटला आपण मोटर लावून एलईडीच्या करेक्ट. एलईडीला काढून. बरोबर आहे. आलाय का लक्षात? आपण काय करणार, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एकदम निंजा टेक्निक, जुगाडू टेक्निक सांगतोय. इथे काय करणार, ऑलरेडी आपल्याकडे सर्किट रेडी आहे. मी काय करेल, माझ्याकडे इथे कोडिंग सुद्धा रेडी आहे. मला माहिती आहे मला आउटपुट काय हवं आहे.
मी काय करेल, डायरेक्टली इथे काय करणार, इथला एलईडी काढेल आणि इथे मोटर लावून देईल. समजा फॉर एक्झाम्पल मी आताच करतो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे मोटर लावली, इथे पॉझिटिव्ह. फक्त मला माहिती आहे की इथे मोटर ऑलरेडी ऍक्च्युली चालणार नाही, जस्ट बिकॉज ऑफ की याला लावण्यासाठी ड्रायव्हर लावावा लागत असतो. ठीक आहे. तो तरी मी इथे ट्राय करतो की लोड घेईल तो मे बी. नाही, ही मोटर नाही चालणार. इथे मला लावावं लागेल ही वाली मोटर, डीसी मोटर. कारण त्यासाठी माहिती आहे का, ऍक्च्युली एक आयसी इथे यूज करावं लागते. इथे ऍक्च्युली पिन नंबर कुठली आहे, पिन नंबर 11 वरती आउटपुट आहे ना, सॉरी, पिन नंबर 11. ठीक आहे. दिसतंय आरपीएम सगळ्यांना किती येत आहे, अप्रॉक्सिमेटली 1600च्या आसपास. आता मी वाढवतोय, आरपीएम वाढते. तोच मी एक्झाम्पल इथे दिलाय, मोटर स्पीड कंट्रोलर. म्हणजे मला सांगा की हा जो सेक्शन मी बनवलेला आहे हा मोटर स्पीड कंट्रोलर वाला सेक्शन आहे ना, याला मी म्हणू शकतो मोटर स्पीड कंट्रोलर 700, बरोबर आहे. मला माहिती आहे का, मी तुम्हाला असे कोड्स देणार आहे की त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं की तुम्हाला फक्त जे बाहेरचे जे इनपुट आउटपुट जे ऍक्च्युएटर आहे फक्त ते चेंज करा, तुम्हाला परफेक्टली सगळे आउटपुट येतील. आल्या लक्षात. फक्त लिटरली डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला तुमचे लॉजिक कसे बिल्ड होत आहे. एलईडी ब्राईटनेस कोणाला दिलाय, मी सर. हा सांग बडा याबद्दल. हा तर आपला नेहमीचा सकाळी दुपार संध्याकाळ आपण एकच सर घेतोय, सांगा. एलईडीची ब्राईटनेस कमी जास्त होणे. ठीक है, इसमें तो ऐसा कुछ निंजा टेक्निक है नहीं. ठीक है. ऑडिओ सिग्नल वाले सांगा, ऑडिओ सिग्नल कोणाला दिलाय, मला सर. हा सांग बडा, ऑडिओ सिग्नल मध्ये पीडब्ल्यूएम सिग्नलचा काय यूज होऊ शकतो. माहित नाही सर, नाही येत मला. मला सांग. अभी अपन बनेंगे डीजे वाले बाबू. ठीक है. ये वो डीजे वाला ऑपरेटिंग सिस्टम कहाँ पे है, डीजे ऑपरेटिंग सिस्टम. कोणाकोणाला गाणे आवडतात सांगा, सॉन्ग्स किसको किसको पसंद है, आशिक, सानिया, साक्षी. अब किसको डीजे वाले बाबू बनना पसंद है, बताओ. कारण एग्जाम्पल त्यांचंच येणार आहे. आदित्य, तूच राहिला बाळा. चलो आदित्य, मला सांग, ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओके, दिसतंय. या सेक्शन मध्ये काहीतरी एक सेक्शन आहे आणि ह्या सेक्शन मध्ये ऍक्च्युली मला पण नाही याची सेटिंग्स माहिती, फक्त पण आपण इथे काय करूया, इथे आपण फक्त एक अज्युम्पशन घेऊन चालूया की इथे काय करतोय, इथे आपण जे सिग्नल्स, जे आवाज कमी जास्त वगैरे काहीतरी, आय थिंक सो इथून काहीतरी आवाज कमी जास्त ट्रबल वगैरे असतो ना, तो या सेक्शन मधून कंट्रोल होत असतो. आणि हे दोन सेक्शन मध्ये काय असतात की ऍक्च्युली त्याचे जे साऊंड जे असतात म्हणजे सॉंग ते मिक्सअप करण्यासाठी या दोन डिस्कचा यूज होत असतो. आय डोंट नो येस ऑर नो की मी बरोबर आहे की चुकीचं आहे, बट आय थिंक सो की या सेक्शनचा यूज होत असतो. ठीक आहे. त्यानंतर या सेक्शनमध्ये ते जी सिग्नलची फ्रिक्वेन्सी आहे, त्यानंतर तो जो सिग्नल आहे तो कसा दिसतोय, कसा त्याचे सॉंग्सचे वेव्ज आहे, त्या गोष्टी इथे दिसतात. बरोबर आहे. तर मला आता सांगा की इथे पीडब्ल्यूएमचा काय यूज आहे, कोणी पण. सर ऑडिओ कमी जास्त करण्यासाठी. हा म्हणजे काय, ऍम्प्लिफिकेशन सेक्शन. येस. हा म्हणजे मला सांगा की डीजे मध्ये जर आपल्याला यूज करायचं असेल तर आपण ऍम्प्लिफिकेशन म्हणजे जो तिथे ऍम्प्लिफायर्स यूज केलं जाते, ते ऍम्प्लिफायर म्हणजे तिथे ऍक्च्युली पॉवर ऍम्प्लिफायर यूज केलं जाते. ते पॉवर ऍम्प्लिफायर्सचे सिग्नल कमी जास्त करण्यासाठी किंवा पॉवर ऍम्प्लिफायरची जे पॉवर आहे ती कमी जास्त करण्यासाठी आपण पीडब्ल्यूएम सिग्नलचा यूज करू शकतो. बरोबर आहे. हा त्यानंतर पॉवर डिलिव्हरी कंट्रोल, पॉवर डिलिव्हरी कंट्रोल हा कोणाला होता, ये सेक्शन मैंने किसको दिया था, वेदांत.
बता भाई, अब तू ही बता क्या तुझे लगता है. तर त्या पल्सने आपण पॉवरचा आउटपुट कमी जास्त करू शकतो, म्हणजे अँप्लिट्यूड इन्क्रीज का डिक्रीज. करेक्ट 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 करेक्ट. फॉर एक्झाम्पल एलईडी ब्राईटनेस इनडायरेक्टली. मी समजा इथून एलईडी जो आहे माझा सेक्शन समजा फॉर एक्झाम्पल हा आहे. मी माहिती आहे का पूर्ण घुमून फिरून एकाच याच्यावरती येतोय जस्ट बिकॉज ऑफ की तुम्हाला कॉन्सेप्ट फक्त क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे. आपण पॉवर करतोय, पिन नंबर पॉझिटिव्हला 11 लावतोय, निगेटिव्ह डायरेक्टली मी ग्राउंडला लावतोय. ठीक आहे. आता मी काय करणार, कोडिंग आपली सेम आहे. मिलीवोल्ट मध्ये समजा माझे समजा पोटेन्शियोमीटर आहे तो पूर्ण 0 असताना हे एवढे मिलीवोल्ट येतात. आता समजा पोटेन्शियोमीटर पूर्ण 0 कंडिशनला हा देतोय. नंतर आता बघा व्होल्टेज वाढते, इनडायरेक्टली पॉवर डिलिव्हरी होत आहे. पॉवर डिलिव्हरी कंट्रोल Yes. युझिंग पोटेन्शियोमीटर. फक्त मी काय केलं, ऍक्च्युएटर फक्त जे आउटपुट इनपुट वाले जे सेक्शन्स आहेत ते फक्त मी थोडे चेंजेस करतोय. बाय द वे आपली जे पीडब्ल्यूएम जे सिग्नल आहे ते बेस्ट एक्झाम्पल आहे आपला पोटेन्शियोमीटरचे पीडब्ल्यूएम सिग्नल जे आपण जे त्याचे काय म्हणते ड्युटी सायकल कमी जास्त करत असतो. येतं का लक्षात सगळ्यांना? हॅलो हॅलो हॅलो. ओके, आलं लक्षात आजचे पॉइंट्स? क्या बात आहे आशित. ठीक आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे आपला कन्क्लुजन. आपण काय शिकलोय? अंडरस्टँडिंग दी पीडब्ल्यूएम अँड अरे यार सॉरी हां अंडरस्टँडिंग पीडब्ल्यूएम अँड हाऊ टू यूज इट विथ ऑर्डिनो ओपन अप मेनी पॉसिबिलिटीज अँड कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट. आपण पॉसिबिलिटीज बघितल्या ना पीडब्ल्यूएमच्या, डिफरंट एक्झाम्पल्स बघितले बरोबर. त्यानंतर आपण त्याचे एक्झाम्पल्स आपण त्याचे सुद्धा वर्किंग सुद्धा बघितली. बाय मास्टरिंग पीडब्ल्यूएम यू कॅन क्रिएट मोर डायनॅमिक अँड रिस्पॉन्सिव्ह प्रोजेक्ट्स. हा मी अझम्पशन करतोय की तुम्ही यामध्ये पीडब्ल्यूएम मध्ये एक मास्टर झाले असाल, तुम्हाला पीडब्ल्यूएमचे पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील. अझ्युम करू का की तुम्ही पीडब्ल्यूएमचे पूर्ण, म्हणजे तुम्हाला कुठलीही विचारलं की एखादा फॉर एक्झाम्पल असा कोणी विचारला की पीडब्ल्यूएमचा एखादा कॉन्सेप्ट, तर तुम्हाला पूर्ण गोष्टी पीडब्ल्यूएम किंवा ऑर्डिनो बद्दल ऑलमोस्ट क्लिअर आहे. कोणीही समजा एक्सटर्नल आला, समजा एखादे एक्स्ट्राचे प्रोफेसर आले, रिस्पेक्टेड प्रोफेसर, ओके, रिस्पेक्टेड एखादे प्रोफेसर आले, तर त्या केसमध्ये तुम्हाला एक्सटर्नल तर आता आय थिंक सो येतच असतात ना? हो येत असतात बरोबर आहे. Yes. या सेक्शनसाठी तर येतच असतात बरोबर आहे. तर बघा या सेक्शनसाठी ऍक्च्युली एक सेकंड बॅटरी डाऊन, 2 सेकंड वेट करा. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? हॅलो 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 हॅलो. Yes, sir. हा, तर मला सांगा की आज जे पण आपण शिकलोय त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळल्या? हो सर. तर आता आपण काय करूया, आता तुम्ही मला फक्त ग्रुपला या गोष्टीचा स्क्रीनशॉट काढून पाठवा, जेणेकरून मला माहिती पडेल की लास्टपर्यंत कोण ऍक्टिव्ह राहिलं. काय बट फिर भी निकालो स्क्रीनशॉट, भेजो ग्रुप पर. चलो फास्ट, 1 2 3. ओके, तो मुझे अभी एक बात बताओ कि जो भी अपन ने अभी तक लिया है, जो भी अपन ने सेशंस में कंट्रोल किए है, उसमें किसी को कुछ प्रॉब्लम्स, किसी को कुछ डाउट्स टिल दी 18 डेट, आज के डेट तक, मतलब अपन का जो सेशन है वो स्टार्ट हुआ था 10 तारीख को. 10 तारीख से लेके आज तक किसी को कुछ डाउट्स है? 10 तारीख से लेके 18 तारीख तक किसी को कुछ डाउट्स है? एनी वन? किसी को कोई डाउट्स नहीं? नहीं वाले हाथ ऊपर करो. एक्चुअली पोल्स तो आ जाएगा ग्रुप पर, बट अभी हाथ ऊपर नहीं कर रहे हो एंड लास्ट में जाकर पोल पे यस बोल रहे हो, तो थोड़ा सा कैसे रहेगा वो बताओ. ज्यांना डाउट्स नाही त्यांनी हात वरती करा. आपण अरेंज करूया
ज्यांना डाऊट्स असेल ना त्यांच्यासाठी स्पेशल सेशन अरेंज करूया. नो वरीज. सांगा फक्त की डाऊट्स, कारण कसं आहे की जेव्हा पण टेस्ट होईल ना, टेस्टमध्ये माझी एक्सपेक्टेशन आहे की सगळ्यांना, समजा 10 मार्काची टेस्ट आहे तर सगळ्यांना 8 पैकी वरती मिळाले पाहिजे. ऑलमोस्ट लोकांना. एक्सपेक्टेशन तर माझी 10ची आहे. बट मी अज्युम करेल की 8 पेक्षा सगळ्यांना जास्त मिळाले पाहिजे. मैं अज्यूम कर सकता हूँ ये चीजें, एक्सपेक्ट करूँ Yes, आप लोगों yes, को, एक्सपेक्ट करूँ आप लोगों से. ठीक आहे. जिसको डा yes, yes. हां 10 तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत कुणाला कुठल्या सेक्शनमध्ये काही डाऊट नाही आहे? ठीक आहे, एक काम करूया. मला सांगा आजच्या सेशनमध्ये कोणाला डाऊट आहे का? ज्यांना नहीं है प्लीज रेज योर हैंड. सर हमें डाउट्स नहीं है, हर एक चीजें समझ में आई है. ठीक आहे. आणि एक काम कराल, पूर्ण गो थ्रू जाल तुम्ही सगळ्या, जो आपण आतापर्यंत जे आपण सेक्शन्स किंवा जे पण आपण सेशनमध्ये जे आपण गोष्टी केल्या ना, तर सगळ्या गो थ्रू जाल, बघाल त्यामध्ये की तुम्हाला कोणाला काही डाऊट्स आहे का. जर असतील तर प्लीज पेन अँड पेपरनी लिहून घ्याल आणि उद्याच्या सेशनमध्ये मला सांगाल, जेणेकरून जे डाऊट सेशन आपण अरेंज करूया त्यामध्ये आपण त्या गोष्टी कव्हर अप करूया. ओके, गॉट इट एवरीवन? हेलो हेलो Yes, हेलो. sir. ओके, Yes, sir. तो आज के सेशन अभी रैप अप करते हैं. नो वरीज. किसी को कोई डाउट्स? Okay. ठीक है, तो आज का सेशन अभी यहाँ पे अपन एंड अप करते हैं एंड मिलते हैं कल शार्प 7 बजे इवनिंग में. ओके, Yes, sir. ओके, चलो फिर टाटा.